नमस्कार. मी प्राध्यापक सचिन वाडेकर आपल्या सर्वांचे गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ई व्याख्यानमालेमध्ये सहर्ष स्वागत करतो. अर्थात सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ई व्याख्यानमालेचा हे जे तिसरं सत्र आहे त्यासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर भूषण केळकर सरांचे मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. अर्थात मुख्य कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी या वर्धिनीची स्थापना करणारे स्वर्गीय किशाभाऊ पटवर्धन आणि वर्धिनीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार करणारे तसेच समाजामध्ये वर्धिनी तळागाळापर्यंत पोहोचवणारे आणि स्वतःला झोकून देऊन काम करणारे स्वर्गीय श्री ज्ञानेशजी पुरंदरे यांना मी विनम्र अभिवादन करतो. पुण्यामध्ये गणेश उत्सवात स्वरूप वर्धिनीचे ढोलताशा पथक खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. शिस्तबद्ध वादन व नाविन्य यासाठी स्वरूप वर्धिनीचे ढोलताशा पथक ओळखले जाते. ध्वज पथक, झांज पथक, लेझिम पथक, लाईव्ह मल्लखांब हे पुणेकरांसाठी स्वरूप वर्धिनीतर्फे प्रेझेंट केलं गेलेलं कायमच आकर्षणाचा बिंदू राहिलेला आहे. समाज जागृतीसाठी केलेले पथनाट्य आणि त्यातून समाजामध्ये केलेली जागृती हे देखील याआधी आपण करत आलेलो आहोत. मार्च 2020 पासून कोरोनाचा शिरकाव हा भारतामध्ये झाला आणि काही क्षणासाठी पूर्ण भारत हा थांबून गेला. लॉकडाऊन, त्यानंतर अनलॉक या सर्व गोष्टी घडत असताना सरकार, प्रशासकीय यंत्रणा व आपल्यासारख्या सामाजिक संस्था या विविध उपक्रम घेऊन समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम या अविरतपणे करत आहेत. आपण या काळात देखील या कोरोनाशी झुंज देतच आहोत. शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिल्याने नक्कीच आपण कोरोनाशी लढू शकतो, परंतु त्याचबरोबर वैचारिकदृष्ट्या सक्षम राहणं सुद्धा गरजेचं आहे आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती हा नक्कीच समाजाला दिशा दाखवण्याचं काम करत असतो. अर्थात या वर्षीचा गणेश उत्सव हा या आधीच्या गणेश उत्सवासारखा नाहीये. कोरोनाच्या संकटामुळे खूप साऱ्या मर्यादा आपल्यावर आलेल्या आहेत. जो पारंपरिक गणेश उत्सव आपण मोठ्या दिमाखात पुण्यामध्ये साजरा करतो तो यावर्षी आपण करू शकत नाही, परंतु विविध इतर उपक्रमांसाठी, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखली जाणारी स्वरूप वर्धिनी संस्था ती याही काळामध्ये सक्रिय आहे. वेगवेगळ्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम आपण घेत आहोत. गणेशोत्सवादरम्यान ई व्याख्यानमालेचं आयोजन आपण केलेलं आहे. त्यामध्ये पहिलं ई व्याख्यान ज्यांचं पार पाडलं, ज्यांचे चित्रपट येऊन गेलेले आहेत, ते दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवचरित्र साकारतानाचा प्रवास 23 ऑगस्ट रोजी मांडला. त्यातून मोठ्या प्रमाणात युवकांना, पालकांना व विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी निवृत्त ब्रिगेडियर श्री हेमंत महाजन यांनी भारत व भारताचे जे शेजारील देश आहेत चायना, चीन व पाकिस्तान यांचं हायब्रिड वॉर कशा पद्धतीने चालू आहे आणि भारत त्याला कशा पद्धतीने उत्तर देत आहे याबद्दल त्यांचे मत मांडले. आज या गणेश उत्सवाचं ई व्याख्यानमालेचं तृतीय सत्र आहे. या सत्राची सुरुवात करण्या अगोदर इतर उपक्रमांमध्ये जे रक्तदान शिबिर आपण आवर्जून आयोजित केलेले आहेत त्या रक्तदान शिबिराबद्दल अर्थात मला बोलायला आवडेल. मुळात पुण्यामध्ये याआधी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कुठल्याही एका संस्थेने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं नव्हते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण जवळपास 20हून अधिक ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांसोबत एकत्रित पद्धतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. कालपासूनच या वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराची सुरुवात सुद्धा झालेली आहे. गणेश उत्सवासाठी ई व्याख्यानमाला आयोजित करण्याचा अर्थात उपक्रम जो होता त्याला समाजातील बऱ्याच मान्यवरांनी त्याची स्तुती केली आणि असेच उपक्रम आजच्या पिढीला अर्थात दिशा देणारे असतील असंही त्यांनी याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे. आजचं जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्या डॉक्टर भूषण केळकर सरांना मी स्वतः सिंहगड कॉलेज एरंडवणे येथे इंडस्ट्री 4.0 या कार्यक्रमामध्ये भेटलेलो आहे आणि अतिशय सोप्या भाषेमधली मांडणी, येणारा भविष्य काळ कसा असेल, भारताच्या दृष्टीने इंडस्ट्रीमध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात, आजची जी युवा पिढी शिक्षण घेतीये त्यांनी कशा पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांनी कोणत्या लेवलचं नॉलेज गेन केलं पाहिजे याबद्दल सर मार्गदर्शन करण्यात खूप मोठ्या लेवलवरती एक्सपर्ट आहेत असं म्हणायला हरकत नाही. सरांचा अनुभवही तितकाच दांडगा आहे. वेगवेगळ्या जागेवरती त्यांनी वेगवेगळ्या मिळवलेल्या पदव्या आणि त्यांचा अनुभव यातून सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे इंडस्ट्री 4.0 हे अर्थात खूप छान आहे. ते पूर्ण पुस्तक
मी 2 दिवसामध्ये वाचलेला आहे. सो लेखनाची मांडणी अशा प्रकारची आहे की सरांनी ते उत्तम पद्धतीने लिहिलेलं आहे. तर मी श्री मंदार रायरीकर सर, स्वरूप वर्धिनीचे श्री मंदार रायरीकर सर यांना विनंती करतो की डॉक्टर भूषण केळकर सर यांचा त्यांनी परिचय करावा. ओव्हर टू मंदार रायरीकर सर. नमस्कार. प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून देतात. सरांचा परिचय करून देण्यासाठी जेव्हा मी वेगवेगळी माहिती पाहायला लागलो, वाचायला लागलो, तेव्हा 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्या म्हणजे सरांचा अभ्यासाचा व्यासंग खूप मोठा आहे आणि सरांचा भर नवीन प्रयोग, संशोधन यावर आहे. याला जोड आहे ती कामाच्या अनुभवाची. आपल्या सगळ्यांना सरांच्या बोलण्यातून हे सगळं जाणवेलच. सरांनी मिळवलेल्या पदव्या आणि वेगवेगळ्या विषयात असलेला त्यांचा अनुभव हे आपल्या युवकांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट असेल. सरांचा औपचारिक परिचय करून देतो. सरांचं नाव आहे डॉक्टर भूषण केळकर. 1991 मध्ये IIT पवई मधून सरांनी बीटेक ही पदवी घेतली. 92 ला MS आणि UK मधून सरांनी PhD मिळवली. त्या प्रबंधाचा विषय होता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ज्यावेळी भारतात संगणकाची नुकतीच सुरुवात झाली होती, काही मोजक्याच कंपन्या यात काम करत होत्या, त्या काही सरांनी या विषयाला हात घालून त्यावर संशोधन केले होते. 1996 ते 2000 यात कॅलिफोर्नियामधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम केले. पुढे GE ने ती कंपनी विकत घेतली. 2002 मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून सरांनी बायो इन्फॉर्मॅटिक्स या विषयाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. बायोलॉजिकल स्टडीसाठी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग काही गोष्टी लागतात, सरांना शिकता आलं. 2008 मध्ये सरांनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ IP लॉ हा कोर्स वॅटसन रिसर्च ट्रेनिंग सेंटर न्यूयॉर्क येथून पूर्ण केला. आपल्याला माहिती आहे भारतात पेटंट फार कमी जागृती आहे. अगदी गेल्या काही वर्षात यात वाढ झाली आहे हे नक्की. सरांच्या नावावर आज 21 अमेरिकन पेटंट्स इन मल्टिपल टेक्नॉलॉजीचे आहेत आणि 20 वेगवेगळे अर्ज वेगवेगळ्या स्टेजमध्ये चीन, भारत, अमेरिका यात प्रोसेसमध्ये आहेत. यातून आपण पाहतोय की सतत नवीन गोष्टी व त्याचा प्रत्येक हे पाहणे यात सरांचा हातखंड आहे. 2011 साली सरांनी MBIT चे प्रमाणपत्र न्यूयॉर्क मधून मिळवले. हा मानसशास्त्राशी संबंधित असा कोर्स आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सर स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मार्गदर्शन करत असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ट्रेन द ट्रेनर ऑन सॉफ्ट स्किल या विषयातील एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर कार्यरत आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीसाठी सुद्धा सॉफ्ट स्किल या विषयावर सरांनी प्रशिक्षण घेतले आहे. सरांच्या वेगवेगळ्या आपल्याला TV चॅनल, सोशल मीडिया यावर पाहायला मिळतील. सरांचा प्रोफेशनल अनुभव 20 वर्षांपेक्षा जास्त आहे. सरांनी 13 वर्ष IBM या कंपनीत उच्च पदस्थ काम केले आहे. तसेच IBMचे ते मास्टर इनोव्हेटर आहेत. केवळ तंत्रज्ञानच नाही तर वेगवेगळ्या विषयातील संपादित व लेखन केलेली 10 पुस्तके सरांच्या नावावर आहेत. त्यातील 2008 सालचं सगळ्यात जास्त विक्री झालेलं स्वदेश हे पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. सध्या जगात सगळ्यात जास्त चर्चा चालू आहे ते म्हणजे इंडस्ट्री 4.0 या विषयाची. आत्ताच सचिनने उल्लेख केला, सरांचा यात एक वेगळाच हातखंड आहे. त्याच्यात त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. या विषयावरील मराठी, इंग्रजी अशी दोन्ही भाषेतील पुस्तके सरांनी लिहिली आहेत. डॉक्टर विजय भटकर आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर मल्टिव्हर्सिटी इनोव्हेशन कोर्स सेंटरचे मेंटर आहेत. त्या कोर्सचे सर प्रोग्राम आर्किटेक्ट आहेत. कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर आहेत. ही कंपनी स्टुडंट्स व प्रोफेशनल यांना मार्गदर्शन करते. विशेषतः इनोव्हेशन वर्कशॉप, इनोव्हेशन इन एज्युकेशन अँड इंडस्ट्री यावर कंपनी काम करते. भारत, सिंगापूर, अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशात सरांचे काम चालू आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आज आपल्याला मार्गदर्शन मिळणार हे आपले भाग्यच आहे. सरांचे मी
आपल्या या स्वरूपवर्धिनीच्या गणेशोत्सव निमित्त असलेल्या ई व्याख्यानमालेत स्वागत करतो आणि पुढील सूत्रे सचिनला देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अर्थात मोठा परिचय होता, कारण सरांचा तेवढा दांडगा अनुभव आहे. राष्ट्रीय पातळीवरील वक्त्यांना ऐकण्याची ही नामी संधी आपल्याला आज वर्धिनीमुळे मिळालेली आहे. आणि कोरोना नंतर नोकरी कशी टिकवावी, तसेच इंडस्ट्री 4.0 एक्झॅक्टली काय आहे, अशा विषयावरती आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी वेळ न दवडता डॉक्टर भूषण केळकर सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. ओव्हर टू डॉक्टर भूषण केळकर सर. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि विशेषतः स्वरूप वर्धिनी आणि स्वरूप वर्धिनीचं कुटुंब सगळं, त्याच्या निमित्ताने सगळे एकत्र आलेले लोक, त्यांना माझं अभिवादन. आणि एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर एका इंटरेस्टिंग विषयाबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बऱ्याच लोकांचे खरं तर आभार मी आधीच मानतो. एक तर प्राध्यापक सचिन वाडेकर मला आठवतंय सिंहगडमध्ये भेटल्याचं त्यांनी उल्लेख केल्यावर मला आठवण झाली. पण तेव्हा आपण असंच एक सेशन झालं होतं आणि ते विशेषतः इंजिनिअरिंग मॅनेजमेंटच्या अंगाने झालं होतं. पण आज आपण अधिक व्यापक चर्चा करणार आहोत. तर प्राध्यापक गणेश हिंगमिरे मला दिसत नाहीयेत, पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेलं होतं, ते पण स्वरूप वर्धिनीशी लिंक्ड आहेत. नंतर सुमित डोळे आणि मंदार रायरीकर ज्यांनी माझी ओळख करून दिली, या सगळ्यांचे आणि बाकीच्याही लोकांचे जे पदाधिकारी आहेत स्वरूप वर्धिनीचे, त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. मला आत्ता गेल्या एक महिन्याभरामध्ये मी बहुधा एक 10-15 तरी सेशन्स या विषयावर केलेली आहेत. परंतु स्वरूप वर्धिनीमध्ये हे करताना मला विशेष आनंद आहे, कारण जी मुलं मुली खूप कष्टाने आपलं करिअर डेव्हलप करतायत त्यांच्याबरोबर बोलण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. आणि त्याच्यामध्ये ते जे एक फायटिंग स्पिरिट असतं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मला फार आधी पण बघितलेलं आहे, बघायला आवडतं. आणि त्यामुळे आज मी विशेष आनंद माझा आधी प्रकट करतो आणि मग आपण मूळ विषयाकडे जाऊ. तर हे जे इंडस्ट्री 4.0 आहे त्याच्याबद्दलचं मी तुम्हाला त्याची हिस्ट्री, ते कसं इव्हॉल्व्ह झालं, ते काय आहे याच्याबद्दल थोडंसं सांगेन. त्याच्यानंतर त्याचे काही कंपोनंट्स आहेत, त्याचे भाग आहेत, प्रभाग आहेत, ते एकमेकांबरोबर कसे काम करतात वेगवेगळ्या फील्डमध्ये. म्हणजे माझ्या मते आता जे 90च्या आसपास लोक जे आता हे ऐकताहेत त्याच्यामध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्स अशा सगळ्याच विषयांमधली लोक असणार आहेत. स्वतःचा व्यवसाय आहे अशी लोक असणार आहेत. काही तरुण चेहरे मुलामुलींचे मला दिसत आहेत की जे आता बहुधा शिकता आहेत. या सगळ्यांच्याच साठी याचा कसा काय उपयोग होईल आणि इम्पॅक्ट होईल याबद्दल आपण डेफिनेटली बघू. आणि म्हणून मी त्याच्यासाठी एक प्रेझेंटेशन तयार केलंय, ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण बोलू. मला असं वाटतं की एक 40-45 मिनिटं आय वुड लाईक टू टॉक, आणि मग त्याच्यानंतर जर का आपल्याला काही प्रश्नोत्तर असतील आणि अशी घेण्याची जर का आपल्याकडे पद्धत असेल तर आपण जरूर तसं करूया. याचं कारण की त्याच्यामधनं तो विषय अधिक जास्ती चांगला समजतो, म्हणून मी माझं प्रेझेंटेशन जे आहे ते तुमच्या समोर ठेवतो. हे जे प्रेझेंटेशन आहे याचं नाव मी दिलेलं आहे Google++ करिअर. आणि हे असं नाव देण्याचं कारण, मला फक्त कोणीतरी सांगाल का की तुम्हाला दिसत आहे का प्रेझेंटेशन? बहुधा दिसत असेल. प्रेझेंटेशन दिसतंय. ओके, ठीक आहे. तर मी याला नाव दिलेलं आहे Google++ करिअर बिल्डिंग. आणि हे बिल्डिंग म्हणजे असं आहे की तुम्ही जर का ऑलरेडी काम करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तरी सुद्धा करिअर बिल्डिंग ही सतत चालणारी प्रोसेस आहे. तर त्यामुळे तुम्ही विद्यार्थी असाल तरी सुद्धा तुम्हाला बिल्डिंग करिअरचं करायचं आहे, आणि जे स्वतः आता कार्यरत आहेत त्यांनाही ते करायचं आहे. म्हणून मी त्याला Google++ म्हणतोय. त्याला Google++ का म्हणतोय हे मी तुम्हाला सांगेन. पण हे सध्या जे काय म्हणजे लॉकडाऊन आणि अनलॉक आहे त्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मला असं वाटतं की आता करिअरचा अनलॉक आपल्याला सुरू करायचा आहे.
आणि तो अतिशय डोळसपणे करायचा आहे, म्हणून त्याच्याविषयी मी बोलणार आहे. सगळ्यात महत्वाचा जर भाग आपल्याला बघायचा असेल की आपण या आजच्या सेशनमधनं, आजच्या या संवादातनं काय सगळ्यांनीच ठरवलं पाहिजे, ते म्हणजे की देर इज अ कॉस्ट ऑफ इनॅक्शन. म्हणजे जर आपण आहे तशी स्थिती चालू ठेवली तर त्याची एक खूप जबरदस्त किंमत आपल्याला काही वर्षामध्ये मोजायला लागणार आहे. आणि त्याची काही उदाहरणं मी तुमच्या समोर देतोय की कोडॅक नावाची कंपनी, आता जी तरुण मित्रमंडळी माझी कॉलवर आहेत त्यांना हे माहिती पण नसेल कदाचित, पण मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो, 20शीत होतो, त्यावेळेला कोडॅक नावाची एक कंपनी होती जपानी, आणि 85% फोटोग्राफीचं मार्केट हे त्यांनी काबीज केलेलं होतं. आणि त्या कंपनीला अनेक लोक सांगत होती की तुम्ही हे लक्षात घ्या की जमाना बदलतोय आणि सगळी लोक डिजिटलच्या दिशेने चाललेली आहेत आणि तुम्ही फिल्म डेव्हलप करणे, छोटे कॅमेरे, मोठे कॅमेरे ह्याच्यामध्ये जर अडकून पडलात तर कठीण होईल. आणि ही कंपनी शेवटी बंद पडली. इतकी बंद पडली की पूर्वी ज्याला कोडॅक मुवमेंट म्हटलं जायचं, म्हणजे लग्न, मुंज, बारसं असे काही विशेष महत्वाचे प्रसंग जे असतात कुटुंबामध्ये, त्याचे कोडॅक मुवमेंट असं समजलं जायचं. कोडॅकनीच काढलेला फोटो, कारण दुसरा पर्यायच नव्हता. आणि अशा एवढ्या प्रचंड उलाढाल असलेल्या कंपनीचा बोजवार उडाला. हर्ट्ज आणि एव्हिस नावाच्या कंपन्या आहेत की ज्या कार रेंटल मध्ये आहेत. आणि कुठेही अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये तुम्ही गेलात तर हर्ट्ज आणि एव्हिसची गाडी घ्यायची एअरपोर्टवर उतरल्यानंतर आणि ती चालवत आपल्या इच्छित स्थळी जायचं. आता ओला आणि उबरमुळे या कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. इनफॅक्ट हर्ट्ज नावाची जी अमेरिकन कंपनी आहे त्यांनी आता 1.5 महिन्यापूर्वी दिवाळखोरी जाहीर केली ऑफिशियली. हिल्टन आणि मॅरियट पुण्या मुंबईमध्ये सुद्धा आहेत, तुम्हाला माहिती असणार आहे. या प्रकारची जी हॉटेल्स आहेत त्यांचा धंदा बसत चाललाय. याचं कारण एअरबीएनबी नावाचं एक मॉडेल आलेलं आहे की ज्याच्यामध्ये लोक त्यांच्या घरचा एखादा भाग हा हॉटेलसारखा वापर करायला देतात टेम्पररी बेसिसवर. आणि मर्सिडीज बेन्झ, बीएमडब्ल्यू, ऑडी यासारख्या ज्या बलाढ्य प्रख्यात कंपन्या, त्यांना जी टक्कर गाड्यांच्या मध्ये आहे ती आता दुसऱ्या कुठल्या तरी गाडीच्या कंपनीकडनं नाहीये, ती गुगल आणि टेस्लाकडनं आहे. आणि म्हणून स्वरूप वर्धिनीचेच एक खूप महत्वाचे मार्गदर्शक डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर, त्यांच्याशी जेव्हा मी याविषयी बोलत होतो त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. आणि तेव्हा ते मला असं म्हणले की भूषण, आपल्याला म्हणजे आपल्या देशाला नुसतं लीप फ्रॉग करून चालणार नाही, म्हणजे एक बेडूकुडी मारून चालणार नाहीये, तर आपल्याला पोल वॉल्ट, आपल्याला सगळ्यांना गेम माहिती असतो, पोल वॉल्ट करायला लागेल. आणि हे खरंच आहे की आपल्या सगळ्यांना आत्ता जर का आपण 1-2 ते 3 वर्षामध्ये जर सावध झालो नाही, त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही, तर आपल्याला कठीण भविष्याला सामोरं जायचं हे खरं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आधीच सांगतो, या प्रेझेंटेशनच्या सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या स्लाइडमध्येच सांगतोय, तुम्ही जर मला विचारलं की ठीक आहे आम्ही तुमचं सगळं ऐकलं परंतु आम्ही काहीही केलं नाही तर काय फरक पडणार आहे, तर मी तुम्हाला सांगेन कदाचित 2 ते 3 वर्षामध्ये काही फरक पडणार नाही. तुमचं आहे तसं सगळं चालू राहील. पण 5 ते 6 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं जाणवायला लागेल की आपला जॉब राहतोय का जातोय हे कळणार नाही. जर त्यावेळेला तुम्ही जॉबमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत असाल तर मिळायला खूप त्रास होईल. आणि आत्ताचे जे बिझनेस बरे चाललेत ते नंतरच्या काळामध्ये बदलले नाहीत तर त्यांची सगळी अवस्था हर्ट्ज, एव्हिस, हिल्टन, मॅरियट, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारखी होईल. आणि त्याची जागा घेतलेली असेल ओला, उबर, एअरबीएनबी आणि गुगल. त्यामुळे तुम्हाला खरं तर सावध करायला असणारं हे सेशन आहे. आणि म्हणून मी एक औपचारिकता म्हणून सुरुवातीला असं नाही म्हटलं की मला संधी दिली त्याबद्दल स्वरूप वर्धिनीचे मी आभार मानतो. आय मीन इट. याचं कारण की जी लोक आत्ता कॉलवर आहेत दे आर ऍक्च्युली शेपिंग अप द फ्युचर ऑफ इंडिया. आणि तुम्ही जे काम करणार आहात त्यांनी पुढे 10, 20, 30 वर्ष हे नुसतंच पुणे असं नाही तर या प्रकारची लोक पुढे भारताचं भविष्य ठरवणार आहेत. आणि त्यामुळे ही संधी मला चांगली वाटते. हे जे मी तुम्हाला म्हटलं की आपल्या भोवतीचं जग अतिशय वेगाने बदलतंय, त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणून जी संस्था आहे त्यांनी असं सांगितलं आहे आणि खूप धक्कादायक आकडे आहेत की आत्ता जे कामावर आहेत लोक, वेगवेगळ्या प्रकारची कामं करतायत, ती फक्त आयटी असेल असं नाही, मॅन्युफॅक्चरिंग आहे, मेडिकल आहे, कुठलंही, तर 54% लोकांना, प्रोफेशनल्सना रिस्किलिंग लागणार आहे. त्यांनी
नव्याने काही कौशल्य आत्मसात करणं आवश्यक राहील, नाहीतर ते मुख्य प्रवाहातनं फेकले जातील 2 ते 3 वर्षामध्ये. 2022 म्हणजे आता किती शिंग उरली आहेत त्याला. आता ऑलरेडी आपण 2020 मध्ये संपत आलेल्या 2020 मध्ये आहोत. ऑगस्ट एंडला बोलतो आपण. 13.3 कोटी असे नवीन जॉब्स तयार होणार आहेत की ज्याच्यासाठी आज एकतर आपल्याला लेबलच माहिती नाहीये त्यांचं काय आहे, टायटल माहिती नाहीये, आणि त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग कसं द्यायचं हे पण माहिती नाहीये. एवढंच नव्हे तर आत्ता जे 7.5 कोटी जॉब्स आहेत ते इररिलेव्हंट होतील, कालबाह्य होतील, त्यांना कामच नसेल या लोकांना. आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर सायबर सिक्युरिटी किंवा डेटा सायन्स या विषयामध्ये जागा भरपूर उपलब्ध आहेत पण लोक मिळत नाहीयेत. आणि म्हणजे ही खूपच मोठी तफावत आणि दरी आहे. आणि आपल्याला न समजणारा हा प्रकार आहे की एका ठिकाणी आपण म्हणतोय की जॉब्स अजिबात नसतील आणि काही ठिकाणी म्हणतोय की जॉब्स प्रचंड आहेत पण लोक नाहीयेत. म्हणजे हे समुद्रात असल्यासारखं आहे की समुद्रात आहोत, सर्व बाजूनी आपण पाण्याने वेढले गेलेलो आहोत, पण पिण्यायोग्य एक भांड पाणी सुद्धा आपल्याला मिळत नाहीये, कारण ते आहे ते सगळं खारट आहे. बघा ना, अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 93,000 ऍप्लिकेशन कशासाठी आले होते तर उत्तर प्रदेश मधल्या ग्रेड 3 या लेव्हलच्या गव्हर्नमेंट जॉबसाठी 62 जॉब ओपनिंग होती आणि त्याच्यासाठी 93,000 ऍप्लिकेशन आले. मी तुम्हाला 3 वर्षापूर्वीची बातमी सांगतोय. आणि त्याच्यामधले 213 लोक हे पीएचडी होते. ही झालेली गोष्ट आहे आपल्याच देशात. आणि ही आयसोलेटेड केस एकमेव अशी म्हणून सांगत नाहीये मी तुम्हाला, हा एक पॅटर्न म्हणून सांगतोय. आणि याच बॅकड्रॉपवर माशेलकर सरांनी, मी जेव्हा त्यांना भेटलो 1-1.5 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ते आपल्या गव्हर्नमेंटशी बोलतायत आणि सतत सल्ला देत आहेत की इंडस्ट्री 4.0 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा आपण अंतर्भाव हा आपल्या शिक्षणामध्ये करायला हवा. याचं कारण चीन सारखा देश त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी लेवलला म्हणजे पहिलीपासनं हा विषय कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे, हा ऑप्शनल नाही, इलेक्टिव्ह म्हणून नाहीये. म्हणजे आपण किती बेसावध राहू शकतो याचं एक उदाहरण आहे. आता एक चांगली गोष्ट आहे की आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण ती खूप वेगाने व्हायला पाहिजे आणि निदान त्याचा अंतर्भाव झाला, ही चांगली गोष्ट आहे. तर हे आहे काय इंडस्ट्री 4.0? तर मी तुम्हाला पटकन पहिले ही त्याची इतिहास सांगतो काय आहे, त्याचं कंपोनेंट सांगतो आणि मग त्याचं ऍप्लिकेशन कसं होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो. इंडस्ट्री 1.0 म्हणजे पहिली औद्योगिक क्रांती. सगळ्यांना आपल्याला माहिती असते ती स्टीम पॉवर, म्हणजे जेम्स वॉटची वाफेचं इंजिन आणि त्याच्यावर चाललेली रेल्वे वगैरे हे सगळे प्रकार आपल्याला माहिती असतात. इंडस्ट्री 2.0 दुसरी औद्योगिक क्रांती म्हणजे मास प्रोडक्शन, असेंब्ली लाईन, म्हणजे एकासारखा दुसरा पदार्थ किंवा एकासारखा दुसरं वस्तू तयार करणे आणि हे मशीनच्या साह्याने करणे, याला म्हणायचं इंडस्ट्री 2.0. इंडस्ट्री 3.0 हे बहुतांश लोकांना लगेच कळेल, ते म्हणजे ऑटोमेशन, कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स. आता सुद्धा आपण जे एकमेकांशी बोलतो आहोत समोरासमोर नसताना सुद्धा, त्याचं जे कारण आहे ते म्हणजे कम्प्युटर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे. आणि चौथी औद्योगिक क्रांती ही 2011 पासून आतापर्यंत असणारी, आणि ती म्हणजे इंडस्ट्री 4.0 किंवा I4 असं त्याला पॉप्युलरली म्हटलं जातं. सायबर फिजिकल सिस्टीम. सायबर याचा अर्थ आभासी आणि फिजिकल म्हणजे जे आपल्याला टच अँड फील आपल्याला करता येतं. मूर्त आणि अमूर्त ह्याचं संगम आहे. सायबर फिजिकल सिस्टीम्स म्हणजे मूर्त आणि अमूर्त गोष्टी एकत्र असणे. त्याच्यामध्ये बरेच कंपोनंट्स आहेत, पण मुख्य म्हणजे हे त्याचं इव्होल्युशन, ही त्याची क्रांतीची वेगवेगळी पर्व. आणि पहिली 3 मी एका वेगळ्या कलरमध्ये, ग्रेमध्ये ठेवली आहेत, आणि शेवटचा इंडस्ट्री 4.0 जो आजचा मुख्य विषय आहे तो मी निळ्या कलरमध्ये ठेवलाय, कारण यामध्ये काही तौलनिक फरक आहेत. पहिल्या 3 क्रांतींच्या वेळेला भारत हा महत्वाचा देश नव्हता जगामध्ये. इनफॅक्ट 1784 आणि 1870 भारत हा पारतंत्र्य होता. आणि 1969 मध्ये जरी आपण राजकीय दृष्ट्या स्वतंत्र असलो तरी सुद्धा समाजवादाच्या मुळे आणि उदारीकरण न झाल्यामुळे आपण जगाच्या पातळीवर कॉन्ट्रीब्युशन इन जीडीपी आपण खूप कमी करत होतो. त्या तुलनेमध्ये आजचा भारत हा म्हणजे 2011 मधला काय किंवा आत्ताचा काय याच्यामधला भारत हा अतिशय प्रबळ आहे. राजकीय दृष्ट्या स्वतंत्र आहेच,
परंतु आपल्याकडे आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपल्याकडे खूप शक्ती वाढत चाललेली आहे. आणि या दृष्टीने पाहता तो एक कलर मधला फरक आहे. आणि दुसरा जो फरक आहे तो तुम्हाला मी एका पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. पण दोन महत्वाचे फरक असल्यामुळे मी याच्यामध्ये 2 कलर्स दाखवलेले. तर हे इंडस्ट्री 4.0 आहे काय? ही जी चौथी औद्योगिक क्रांती आहे जी आता 2011 पासून सुरू झाली जर्मनीमध्ये, त्याचे एकूण 9 कंपोनंट्स, मी तर त्याला नवरत्न असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये येतं ऑटोनॉमस रोबॉट्स आपण सगळे ओळखतो. रोबॉट्स म्हणजे काय? रोबोटिक सर्जरी आपण ऐकत असतो, किंवा आय रोबॉट नावाचा सिनेमा पाहिलेला असतो, किंवा रोबॉटच्या त्याच्या अजून काही व्हर्जन्स म्हणजे चॅटबॉट्स आहेत, बॉट्स आहेत, काही प्रकारचे ड्रोन्स आहेत. हे सगळे प्रकार ऑटोनॉमस रोबॉट्स आणि रोबोटिक्स मध्ये येतात. तर ह्याचा वापर आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतो. सिम्युलेशन म्हणजे मूर्त जगाचं अमूर्त किंवा आभासी जगतामध्ये आणलेलं रूपांतर, त्याच्यावर केलेलं काम, याला म्हणायचं सिम्युलेशन. क्लाउड म्हणजे आपण सगळेजण जाणतो, आपण जेव्हा दुसरा फोन घेतो तेव्हा आधीचे आपले कॉन्टॅक्ट्स, फोटोज, व्हिडिओज हे सगळे आपण क्लाउडवरनं डाउनलोड करतो. आणि त्यामुळे आपल्याला क्लाउड ही संज्ञा माहिती असते. बहुतांश वेळेला आपण क्लाउडवरनं, इनफॅक्ट आत्ताचा जो कॉल चाललेला आहे आपला, की ज्यामुळे आपण एकमेकांशी संवाद साधतो, तो क्लाउडवरनं चाललेला आहे. आणि क्लाउड याचा अर्थ की एखादं सर्व्हिस, एखादी डेटा स्टोअर करण्याची पद्धत, हे सगळं जर का आपण आभासी जगामध्ये केलं, व्हर्च्युअलायझेशन, तर त्याच्यामध्ये करता येणे त्याच्यासाठी फिजिकल एखादं हार्ड डिस्क लागणे किंवा हे आपल्याला लागत नाही. आपण जेव्हा आपले कॉन्टॅक्ट्स हे एका फोनवरनं दुसऱ्या फोनवर डाउनलोड करतो तेव्हा ते क्लाउडवरनं डाउनलोड करतो. त्यामुळे ते कुठल्याही आपण म्हणजे कुठल्याही फिजिकल गोष्टीशिवाय ते करू शकतो, म्हणून त्याला क्लाउड म्हणतात. चौथा जो भाग आहे त्याचं नाव आहे बिग डेटा अनालिटिक्स. आणि बिग डेटा म्हणजे काय याच्या तांत्रिक बाबीमध्ये मी जात नाही, पण त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण जे आपल्याला समजतं ते म्हणजे आपल्या सगळ्यांकडे असणारं आधार कार्ड. आधार कार्ड ही जी प्रणाली आहे ही बिग डेटा आणि त्याच्यावर नंतर अनालिटिक्स मध्ये मोडते. कारण त्याच्यामध्ये खूप मोठा व्हॉल्यूम आहे, वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आहे. त्याच्यामध्ये आपल्याच सारखा दिसणारा एक फोटो पण त्याच्यामध्ये असतो असं म्हणतात. मला तर काही माझा फोटो तसा वाटत नाही, पण तुमची माहिती असते त्याच्यामध्ये, बर्थ डेट असते, तुमचा पत्ता असतो, वगैरे वगैरे. ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे परत असंच आभासी वास्तव. हे आपल्याला असं चालता चालता रस्त्यातनं मासा येतोय असं वाटतं, एखादा शार्क जमिनीतनं बाहेर येतोय असं वाटतं. अशा प्रकारचे, ज्याला आपण अॅनिमेशन मधला काही भाग म्हणू शकतो, हे सगळे भाग त्याच्यात येतात. सायबर सिक्युरिटी, ज्याच्याबद्दल आपण बरेच वेळा बिटकॉइनच्या रूपाने ऐकलेलं असतं, म्हणजे क्रिप्टो करन्सी, इथेरियम किंवा बिटकॉइन याच्यामधनं ऐकलेलं असतं. 3D प्रिंटिंग म्हणजे जसं आपण 2D प्रिंटिंग कागदावर प्रिंट काढतो, तसं 3 मितींमध्ये आपण जर का एखादी वस्तू तयार केली आणि ती जर का कम्प्युटरच्या साहाय्याने तयार केली तर त्याला 3D प्रिंटिंग असं म्हणतात. आणि तुम्हाला गंमत वाटेल, पण 3D प्रिंटिंगनी बनलेले भाग हे विमानामध्ये वापरले जात आहेत, गाड्यांमध्ये वापरले जात आहेत. एक अख्खी गाडी 3D प्रिंटेड आलेली आहे. एवढंच काय, खाण्याचे काही पदार्थ, पिझ्झा हा सुद्धा 3D प्रिंटेड आलेला आहे. तर म्हणजे याचे दिवस आता चांगले येत चाललेले आहेत आणि हे तंत्रज्ञान वाढत्या प्रमाणात वापरलं जाईल. इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT म्हणून अजून एक तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये नुसते कम्प्युटर्स आणि मोबाईल फोन हेच फक्त कम्प्युटिंग करतात म्हणून ते एकमेकांशी जोडलेले असतात. वायर्ड किंवा वायरलेस असा त्याचा अर्थ नाही. तर तुमचा फ्रिज घ्या, तुमची गाडी घ्या, तुमचा फॅन घ्या, तुमचे दिवे घ्या, या सगळ्या गोष्टी एकमेकाला जोडलेल्या असणे आणि ते क्लाउडच्या साहाय्याने जोडणे, याला म्हणायचं इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि हे आपल्या इथे आता जे आपण 5G ऐकतो त्याच्यामुळे प्रचंड वेगाने वाढत जाणार आहे. म्हणजे मी तुम्हाला थोडी पुढची गोष्ट आत्ताच सांगतो की जे लोक आता नवीन काही व्यवसाय करू इच्छितात ते जर का इंटरनेट ऑफ थिंग्सच्या दिशेने जर का त्यांनी वाटचाल केली तर त्याला प्रचंड मागणी राहील. आणि त्याविषयी आपण अधिक तपशिलामध्ये नंतर बोलू. पण शेवटचा भाग आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि ज्या प्रकारे मनुष्याचा मेंदू विचार करतो तेच एखाद्या कम्प्युटरला शिकवणे आणि त्याच्याकडनं तेच काम करून घेणे आणि स्वयंप्रज्ञा, लर्निंग, सेल्फ लर्निंग हा पार्ट त्यांना कम्प्युटरला शिकवणे, नुसतंच सांगितलेलं सांकामेगिरी न करणे आणि स्वतः विचार करायला कम्प्युटरला उद्युक्त करणे, त्याला एनेबल करणे, याला म्हणायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही नवरत्न जेव्हा एकत्र काम करतात
तेव्हा त्याला इंडस्ट्री 4.0 म्हणतात. इतकं सोपं आहे. इंडस्ट्री 4.0 ही स्वतंत्र तंत्रज्ञान नाहीये. या 9 रत्नांचा समुच्चय म्हणजे इंडस्ट्री 4.0. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यातले काही भाग अगदी नवीन आहेत आणि काही भाग हे बऱ्यापैकी जुने आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला तयार होऊन 60 वर्षापेक्षा जास्ती काळ होऊन गेला आणि ऑगमेंटेड रियालिटी ही त्या मानाने नवीन आहे. 3D प्रिंटिंग हे त्या मानाने नवीन आहे. आणि मग हे बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात कुठेतरी. तर या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या जेव्हा काम करतात त्या समुच्चयाला आणि त्या परस्परावलंबनाला म्हणतात इंडस्ट्री 4.0. आणि हे तुम्हाला असं वाटेल की हे खूपच हायफाय आहे. तर मी तुम्हाला सांगतो की आत्ता जो आपला कोविड-19चा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत. मी त्याची काही उदाहरणं तुमच्यासमोर ठेवली आहेत पटपट समजायला. रोबोटिक्सचा वापर आता तुम्ही वाचलं असेल, अनेक वर्तमानपत्रांमध्ये येऊन गेलेला आहे की हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना औषधं देणं किंवा अन्न देणं याच्यासाठी रोबोटचा वापर वाढतो आहे. त्याचं कारण की नाहीतर जे करोना वॉरियर्स आहेत म्हणजे नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांना नाहीतर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्यामध्ये रोबोटचा वापर केला जातोय. सिम्युलेशन केली जात आहेत, क्लाउडवरनं डेटा कलेक्ट केला जातोय, अनालाइज केला जातोय. हा जो डेटा जो आपण कलेक्ट करतो समजा इटलीमधनं आहे, नुसता इटलीमधनं करतोय असं नाही, तर तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये जे काय होतंय त्याचा वापर आपण दुसऱ्या स्टेटमध्ये करू शकतो. उदाहरणार्थ आता आपण धारावी पॅटर्न हा शब्द ऐकला, तर त्याच्यामध्ये काय काय केलं गेलं याच्याबद्दलचा पॅटर्न अनालाइज करून तो दुसऱ्या शहरांमध्ये वापरता येईल का याच्याबद्दलचा विचार, हे सगळं अनालिटिक्समध्ये येतं. सायबर सिक्युरिटी, आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळे भाग, किंवा आता हे रोबोटिक्सच्या मध्ये आपण म्हटलं तसं की ड्रोन्सचा डेटा हे आयओटी मध्ये पण आपल्याला दिसेल, इंटरनेट ऑफ थिंग्स. थोडक्यात मला या स्लाइडमध्ये काय सांगायचंय की आपण जे इंडस्ट्री 4.0 म्हणतो ते काहीतरी फार फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये हाय एंड, ते सुद्धा परदेशांमध्ये असंच वापरलं जातं आणि आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं आपण समजायचं कारण नाही. हे आता घडतंय आणि आत्ताच्याच गेल्या 5 महिन्याच्या करोनाच्या काळामध्ये घडलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षी आहोत. म्हणून मला वाटलं की हे तुमच्या समोर मांडावं. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये एक महत्वाचे जे बदल झालेत, मी फक्त याच्यावर 1-2 मिनिटं देणार आहे कारण इंडस्ट्री 4.0च्या दृष्टीने आणि कोविड-19च्या नंतर असणाऱ्या काळाच्या दृष्टीने ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून तर आधीची एक स्लाइड जी मी दाखवू इच्छितो ती म्हणजे ही एक मुलगी जी 2015 मध्ये अरिझोना युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएट झाली आणि तिचं मेजर होतं ह्युमन बायोलॉजी आणि मायनर होतं फाईन आर्ट्स ड्रॉइंग. म्हणजे माझ्या मनात तेव्हा सुद्धा विचार आला आणि प्रत्येक वेळेला मी काउन्सिलिंग करताना पालकांची पण बोलतो की हे जर आपण इथे भारतातल्या विद्यापीठांमध्ये दाखवलं की या मुलीचं बायोलॉजी ही मुख्य डिग्री आहे, परंतु पदविका किंवा एक द्वितीय श्रेणीची पदवी ह्याच्यामध्ये मायनर अशी, म्हणजे त्या मानाने कमी महत्वाची पण त्याच 4 वर्षामध्ये तिला मिळेल अशी, ती फाईन आर्ट्स ड्रॉइंग मधली आहे. तर आपल्या इथल्या विद्यापीठांमध्ये कपाळावर आठ्या येतील आणि लोक विचारतील की तुम्ही आधी सांगा की ही सायन्सचे का आर्ट्सचे. आणि हा प्रश्न परदेशामध्ये पडत नाही लोकांना. त्यांना असं अजिबात वाटत नाही की तुम्हाला एकाच वेळेला शास्त्र आणि कला ह्याच्यामध्ये गती असू शकत नाही असं त्यांना अजिबात वाटत नाही. याचं कारण की मानवी मेंदू असा काही जखडून ठेवलेला नाहीये. म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा अशी काही सटवाई तुमच्या कपाळावर लिहून पाठवत नाही की हा एमटेक किंवा हा बीकॉम असं लिहून पाठवत नाही. हे आपल्यापेक्षा परदेशामध्ये लोकांना जास्ती माहिती आहे. आणि म्हणून या मुलीचं मी उदाहरण दिलं याचं कारण की आता जी पॉलिसी आलेली आहे सुदैवाने त्याच्यामध्ये जी लाईट बट टाईट असं त्याचं वर्णन केलेलं आहे, 34 वर्षानंतर आलेली पॉलिसी आणि त्याच्यामध्ये हे मल्टी डिसिप्लिनरी किंवा ट्रान्स डिसिप्लिनरी मेजर आणि मायनर म्हणजे एक प्रमुख पदवी आणि दुय्यम पदवी किंवा पदविका याचं एक पॅकेज डील असं आपण म्हणूया. आणि खूप महत्वाचं आहे बरं का. म्हणजे मी तुम्हाला क्विक उदाहरण सांगतो की आत्ता जर का एखादा मुलगा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये असेल आणि त्यांनी त्याची मेजर हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे कारण त्याची 30 डिग्री आहे, पण मायनर मध्ये समजा त्यांनी फायनान्स हा भाग घेतला असेल तर आता गेले 5 महिने हॉटेल इंडस्ट्री बंद आहे
आणि म्हणून जे फक्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ज्यांची डिग्री आहे झालेली त्यांचे नोकरी गेली आहे किंवा त्यांना पगार मिळत नाहीये किंवा त्यांना कामच नाहीये. पण हा जर मुलगा ज्यांनी दुय्यम पदवी त्याची ही जर का फायनान्समध्ये असेल तर निदान त्या बळावर तो कुठल्या तरी सीएच्याकडे काहीतरी काम करू शकेल, कंपनीमध्ये काहीतरी बेसिक काम करू शकेल. तो ठीक आहे की तो एमबीए फायनान्स नाहीये पण त्याच्याकडे मायनर का होईना त्याच्याकडे दुय्यम पदवी ही फायनान्स मधली राहते ना. आणि हा एक मोठा फायदा आपल्याला मिळू शकेल. म्हणजे हे कळण्यासाठी आपल्याला कोविडची गरज नाहीये पण बाहेरच्या देशामध्ये असं होतंय हे मी आता गेली 20-30 वर्ष पाहिलेलं आहे की तुमच्या मायनरच्या आधारावर म्हणजे जी दुय्यम पदवी म्हणून तुम्ही घेतली त्या आधारावर तुम्हाला तुमचं करिअर बनवता येतं. तर ही गोष्ट सुदैवाने आत्ताच्या पॉलिसीमध्ये आलेली आहे. ती ऍक्च्युली इम्प्लिमेंट व्हायला वेळ हे मान्य आहे पण निदान 34 वर्षानंतर कुठेतरी प्रकाश पडला असं मी म्हणेन. नुसतं एवढंच नाही 6% जीडीपीच्या प्रपोर्शन मध्ये पैसे शिक्षणासारख्या गोष्टीवर अलोकेशन होत आहे विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एमफिल काढून टाकलेला आहे, बीएड इन्क्लुझिव्ह केलेला आहे, त्याच्यासाठी वेगळी पदविका किंवा पदवी घ्यायची गरज नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट हा पार्ट सुद्धा मी शेवटचा म्हणून या पॉलिसीच्या बद्दलचं सांगतो आणि मग आपण इंडस्ट्री 4.0 कडे डायरेक्टली येऊ. मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट इतकी सुंदर कल्पना आहे याची आपल्या सगळ्यांना जाणीव पाहिजे. याचं कारण जरी आपण आता मुख्य प्रवाहात शिक्षण घेत असू नसू पण ह्यानी खूप फरक पडणार आहे. मी तुम्हाला सांगतो 3-4 आठवड्यापूर्वी माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेलं आई वडील आणि त्यांचा मुलगा आणि तो मुलगा तिघही जण मान खाली घालून बसलेले आणि अतिशय टेन्स घरामध्ये भयंकर टेम्परेचर वाढलेलं कळत होतं. आणि मी त्यांना विचारलं की कसं एक्झॅक्टली काउन्सिलिंग काय करायचं. ते म्हणले काय झालंय की हा मुलगा सेकंड इयरला आहे इंजिनिअरिंगच्या पण तो 3 वर्ष त्यांनी घेतली 2 वर्ष पूर्ण करायला. आणि आता आमच्या मनामध्ये प्रश्न आहे की ह्याला सगळं गाशा गुंडाळू दे इंजिनिअरिंग मधला आणि परत 12वीच्या मार्कांवर बीएससी सुरू करू दे का. आणि ते झालं तर अर्थात 3 वर्ष वाया जाणार आहेत पण काय करणार आता अजून 2 वर्ष रेटायची आणि प्लस होईल इंजिनियर नाही होईल काहीच माहिती नाही आणि त्याच्या पुढे तरी कुठे जॉब्स आहेत. हा प्रश्न या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये चुटकीसरशी सोडवला जाईल. याचं कारण की या पॉलिसीनुसार 2 वर्षाचा अनुभव जो त्यांनी घेतलेला आहे इंजिनिअरिंगचा त्याच्यावर तो इंजिनिअरिंग मधली डिप्लोमा घेऊन बाहेर पडू शकतो. म्हणजे त्याच्या हातामध्ये जे 3 वर्ष त्यांनी खर्च केले त्याचा तोटा होणार नाही, तो त्याचा फायदाच होईल आणि मग त्याला जे करायचं ते करू शकतो. आत्ताच तशी स्थिती नाहीये. पण म्हणून मला या 2 महत्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या होत्या की एकतर हे एवढं 34 वर्षानंतर झालेली गोष्ट आहे पण मल्टी डिसिप्लिनरी आणि मल्टिपल एंट्री एक्झिट हा प्रकार आहे तर त्याचा आपण जसं शिकत जाऊ आणि ही पॉलिसी ऍप्लिकेबल होत जाईल तसा वापर करून घेऊया. तर हे इंडस्ट्री 4.0 इतक्या वेगाने बदलतं आहे त्याच्यामध्ये आपण तयार कसं राहायला पाहिजे आणि ते का राहायला पाहिजे ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतो की माझ्या मते भारत देश तुम्ही आम्ही आतापर्यंत असा विचार करतो की ठीक आहे जसं जग हळूहळू बदलत होतं तसंच बदलत राहील आणि म्हणून आपण टेस्ट मॅचच्या साठी तयारी करतो. 5 दिवसाची टेस्ट मॅच 2 इनिंग्स असणारी दोन्ही साईडला 2 इनिंग्स असणारी आणि जग जे आहे ते इतक्या वेगाने बदलत आहे की ते T20 खेळत आहे. तुम्ही विचार करा आपण जर टेस्ट मॅचच्या तयारीने क्रिकेट खेळायला उतरलो आणि नियम ऍक्च्युली लागू होत आहेत T20चे तर काय होईल. पहिल्या 10 ओव्हर आपण टुकू खेळून काढू कारण आपण काय म्हणू 5 दिवस आहेत आता कुठे एवढी रिस्क घ्या त्यापेक्षा आधी जरा पिच कसं आहे बघूया आजमावूया वगैरे वगैरे. आणि T20 मध्ये शेवटची 10 ओव्हर लक्षात उरले ते लक्षात आल्यानंतर काही करता येणार नाही. आपला पराजय हा अटळ आहे आणि तेच एक्झॅक्टली आता होतंय असं मला वाटतं. विशेषतः जे मुलं मुली सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये नाहीत त्या लोकांना तर अगदी हमखास असं वाटतं आहे असं मला जाणवतंय. तुमचं तसं नसेल तर उत्तम आहे की हे सगळं इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या साठी आहे. मी आर्ट्स सायन्स कॉमर्स मधला आहे विशेषतः आर्ट्स आणि कॉमर्स मधला आहे याचा माझ्याशी काही संबंध नाही. मी तुम्हाला तो कसा आहे हे दाखवणार आहे. पण सायबर आणि फिजिकल या गोष्टी वेगळ्या होत्या त्या वेगाने आता सायबर फिजिकल म्हणजे मूर्त आणि अमूर्त आभासी आणि वास्तव जग हे एकत्र होत चाललेलं आहे. जे आधी ओनरशिप सोल्युशन्स होते ते प्लॅटफॉर्म प्ले ऍग्रिगेटर्स मध्ये गेले. म्हणजे मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की हिल्टन किंवा मॅरिएटच्या पेक्षा आता एअरबीएनबी यायला लागलेलं आहे किंवा हर्ड्स किंवा एव्हिसच्या पेक्षा ओला उबर यायला लागलेलं आहे. 3R म्हणजे रिडिंग रायटिंग अरिथमॅटिक या पद्धतीनं शिक्षण बदलतंय आणि ते इंटरॅक्टिव्ह इंडिव्हिज्युअलाइज आणि इंटरडिसिप्लिनरी होत आहे. इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय
तर जिथे 2 किंवा अधिक विद्याशाखा एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं असतं. एकच विद्याशाखा घेतली आणि त्याच्यामध्ये खोलात गेलं असं नाही. 2-3 वेगवेगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्यातनं निर्माण झालेला प्लॅटफॉर्म. आणि नोईंग याच्या पलीकडे जाऊन आपल्याला डुईंग करणं महत्वाचं आहे. नुसतं ज्ञान असणे माहिती नाही, त्याचा वापर कसा करायचा ह्याचं प्रॅक्टिकल नॉलेज असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मी त्याला गुगल प्लस प्लस असं म्हणतोय, कारण नोईंगचा अर्थ गुगल आहे आणि डुईंग म्हणजे गुगल प्लस प्लस आहे. लक्षात घ्या, या पुढच्या काळामध्ये म्हणजे 2020 मध्ये 2015 पासून बदललेल्या कोणत्या स्किल्स लागणार आहेत असा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट आहे आणि तो 2018 मध्ये केलेला आहे. लक्षात घ्या बरं का, की क्रिएटिव्हिटी हा मुळामध्ये लिस्टमध्येच नव्हता 2015च्या आधी, पण तो 10व्या क्रमांकावर 2015 मध्ये आला. पण तो आता इथे येतोय 3ऱ्या क्रमांकावर 2020 मध्ये, म्हणजे आत्ताच्या आपल्या चालू वर्षामध्ये क्रिएटिव्हिटी हे 3ऱ्या क्रमांकावर महत्वाचं स्किल असेल. आणि असं म्हणतायत लोक की क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी हे अजून वर जाईल, पहिल्या आणि 2ऱ्या क्रमांकावर 2022 2025 ह्याच्यामध्ये जाईल. आणि दुर्दैव असं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येईपर्यंत आपल्या शिक्षणामध्ये क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी याचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता. तर तो आपल्याला आणायला लागेल. मी तुम्हाला अर्थातच सांगणार आहे की आपण काय करायचं आहे. अडॉप्शन ऑफ इंडस्ट्री 4.0 हे जग का करू इच्छितं, तर कॉस्ट ऑफ मॉडेलिंग याच्यामध्ये 80% रिडक्शन आहे, सेफ्टी इन्सिडेंट्स मध्ये 25% रिडक्शन आहे. हे जे सगळे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत, 10 पट वेगाने काम करता येऊ शकतं वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये मी खूप खोलामध्ये जात नाही. इतकं तुम्ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, एवढं महत्वाचं आहे ते की इंडस्ट्री 4.0 वापरल्यानंतर सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीज, मग ती फिल्म इंडस्ट्री पासून ते मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत आणि मेडिकल पासून ते प्युअर सायन्स पर्यंत सर्व इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये बँकिंग येतं, त्याच्यामध्ये फायनान्स येतं, त्याच्यामध्ये आर्ट्स येतं, सगळं येतं, लिगल फील्ड सुद्धा येतं. याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहेत. तुम्ही जर इंडस्ट्री वाईज बघितलं तर तुम्हाला दिसेल की या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये 5 वर्षामध्ये 45, 30, 35 असे साधारण 40% आसपास असणारे नंबर्स हे 70% म्हणजे 5 वर्षामध्ये 30% इम्प्रूव्हमेंट इंडस्ट्री 4.0 ची या सगळ्या सेक्टर्समध्ये होणार आहे. याच्यातनं आपली सुटका नाहीये. आणि आपण जर वेळेत जागं झालो नाही तर आपली अवस्था कोडॅक मोमेंट सारखी होणार आहे. आणि सर्वांना देश पातळीवर लागू आहे, तुमच्या इंडस्ट्रीला लागू आहे आणि तुमच्या वैयक्तिक पातळीला पण लागू आहे. आणि म्हणून सगळा आत्ताचा हा आपला उपद्व्याप चाललाय तुमच्याशी बोलण्याचा आणि तुमचा माझा ऐकण्याचा. तुम्हाला उदाहरणं सांगतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली उदाहरणं तर आहेतच, पण तुम्हाला हे दाखवतोय मी. ठाण्यामधलं एक रेस्टॉरंट आहे आणि हे मागच्या वर्षी पॉप्युलर झालेलं रेस्टॉरंट. त्याच्यामध्ये सर्व्ह करायला पाणी हवंय, चहा हवाय, उत्तप्पा, डोसा काय हवंय विचारण्यासाठी येणारी व्यक्ती ही जिवंत माणूस नसून एक रोबॉट आहे. आणि त्या माणसाशी माझं बोलणं झालेलं आहे, ज्या माणसाचं हे रेस्टॉरंट आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा रोबॉट मला 1.5 लाख रुपयाला पडला. आणि 1.5 लाख रुपयामध्ये हा रोबॉट एकदा आणल्यानंतर त्याच्या पुढे काहीही खर्च नाही. आणि गंमत तर वाटतेच आमच्या कस्टमरना, त्यामुळे आमचं सेल वाढलेलं आहे, आमच्याकडे जास्ती लोक यायला लागलेली आहेत. पण सुट्टी घेणं हा प्रकार नाही, पगार वाढ मागण्याचा तगादा नाही, नंतर कुठलाही एक्स्ट्रा खर्च नाही की टीए द्या, डीए द्या, इन्शुरन्स द्या, हे काहीच नाही. रोबोटचा काय असं काही मागणीच नसते. त्यामुळे मला हा 6 महिन्यामध्ये हा जो माझा खर्च आहे 1.5 लाख रुपयाचा तो वसूल झाला. तुम्ही सांगा, ही गंमत म्हणून ठीक आहे, आता एका ठाण्याच्या एका कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये आहे. उद्या जर हे पुणे मुंबईमध्ये सगळीकडे घडलं तर रेस्टॉरंटमध्ये आपल्याला सर्व्ह करायला येणारी जी मुलं किंवा माणसं असतात त्या लोकांचे जर जॉब गेले तर त्यांचेच फक्त जॉब जातील असं नाही, त्यांच्यावर अवलंबून असणारे अनेक जे कुटुंब आहेत ती उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे हा गमतीचा भाग नाहीये. म्हणजे दिसायला एक मजा म्हणून आपण या रोबोटकडे बघू शकतो, पण हे फक्त इंजिनिअरिंगच्या आणि मोठ्या प्लांटमध्ये घडतंय असं समजू नका. हे आपल्याकडे वेगवेगळ्या गतीने येऊ घातलेली ही क्रांती आहे. तर हाच व्हिडिओ मी जरा तुम्हाला प्ले करून दाखवतो. तुम्हाला आवाज येतोय की नाही मला माहिती नाहीये पूर्ण, पण तुम्हाला दाखवायचं मला मुख्य म्हणजे हे आहे की हा जो प्लांट आहे
या प्लांट हे जर्मनीतला प्लांट आहे आणि या प्लांटमध्ये एकूण 690 लोक काम करत होती. आणि मी हा व्हिडिओ शेवटच्या भागाकडे घेऊन जातो आणि प्ले करतो आणि तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये आता फक्त 19 लोक काम करतात. आणि हे होण्याचं कारण असं आहे की एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन झालेलं आहे की मर्सिडीजच्या प्लांटमध्ये जिथे 690 लोक गेली 30, 40, 50 वर्ष काम करत होती, तिथे काही महिन्यात कदाचित 5-6 महिन्यामध्येच एकदम 19 वर तो नंबर आलेला आहे. म्हणजे ही जी मधली लोक ती गेली, त्यांचं काय झालं पुढे? ही जी इंजिनियर लोक होती, टेक्निशियन होती, ITI मधली होती, या लोकांनी करायचं काय? तर हा विचार आपल्याला डेफिनेटली करायला पाहिजे आणि विशेषतः भारतासारख्या देशामध्ये करायला पाहिजे. आणि विशेषतः अशा देशामध्ये की जिथे लोकसंख्या मोठी आहे आणि त्यातून आपल्या देशामध्ये तरुण लोकसंख्या जास्ती आहे. आपल्या देशाचं वय हे 28 वरनं 29 वर आत्ता कुठे गेलं. जपानचं बघायला गेलात तर 49-48 हे त्यांचं वय आहे. इंग्लंडचं 40 आहे, चीनचं 38 आहे. म्हणजे आपल्याला ह्याचा सगळ्यात जास्ती धोका आहे आणि याच्याबाबत सगळ्यात जास्ती गाफील आपण आहोत असं मला वाटतं. मला असं वाटायला नको की हे फक्त इंजिनिअरिंग मध्ये, त्याची मी पटकन तुम्हाला उदाहरणं सांगतो. कॉमर्समध्ये सुद्धा फेडरल बँक म्हणून जी आहे केरळमध्ये, त्यांनी इंडस्ट्री 4.0चा पूर्णपणे वापर करून रिक्रुटमेंट केलेली आहे. KYCच्या साठी आजकाल ह्युमन्स लागत नाहीत, माणसांची गरज नाहीये. रोबॉट्सच्या साह्याने ICICI सारखी बँक ही बँक नोट्स हँडल करते. ती सेपरेट करणे, त्यातलं काही फाटलं असेल तर ती नोट बाजूला काढणे, हे सगळं आता त्याच्यासाठी जी जिवंत माणसं काम करत होती की ज्यांना पगार होते त्या लोकांना आता ICICI मध्ये बँकमध्ये पगार नाहीत. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, समजा आपल्यापैकी कोणी कॉमर्समध्ये हे चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट किंवा या प्रकारचे काम करत असेल तर त्यांना लक्षात येईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांचे जॉब थोड्याच वेळात घेणार आहे. क्लरिकल जॉब्स तर पटकन जाणार आहेत. डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आर डेफिनेटली ऑन द राईज. चार्टर्ड अकाउंटंट, ICWA, कंपनी सेक्रेटरी यांना सुद्धा असं दिसतंय की त्यांचं काम कमी होत जाणार आहे. लगेच तर काय ते उघड्यावर येतील असं नाहीये, पण त्यांचं काम कमी होत जाणार आहे. म्हणजे कॉमर्समध्ये सुद्धा याला प्रचंड प्रमाणामध्ये धोका आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आहे. तुम्हाला असं वाटायला नको की हे फक्त कॉमर्ससाठी आहे. हे जे समोर चित्र तुम्हाला दिसतंय याची बोली लावली गेली होती, ऑक्शन, लिलाव, आणि त्याची बोली लावली होती $9,000 काहीतरी डॉलरला. आणि ऍक्च्युली हे विकलं गेलं $500,000, $4,32,500 अशा काहीतरी डॉलरला हे चित्र विकत घेतलं गेलं. आणि जेव्हा त्या माणसाने चेक लिहिला तेव्हा त्याच्या असं लक्षामध्ये आलं की हे चित्र एखाद्या माणसाने, जिवंत माणसाने काढलेलं नाही. हे चित्र एका कम्प्युटरच्या फॉर्म्युलाने काढलेलं आहे. आणि त्याला धक्का बसला याचा की एवढं छान चित्र की ज्याला आपण 10,000ची जी बोली मुळामध्ये आहे ती 4,32,000ला विकलं जावं, एवढ्यापर्यंत बोली वाढत गेली ना. म्हणजे बाकीच्याही लोकांना असं वाटलं की हे चित्र फार विशिष्ट आहे म्हणून. तर चित्रकलेमध्ये सुद्धा हे आलेलं आहे, हे मला तुम्हाला सांगायचंय. पोएट्री, कवितांचं लेखन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतंय. भाषांतर, गुगल ट्रान्सलेट हे ऑलरेडी आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतंय. इकॉनॉमिक्स मधले पॉलिसी मेकिंग पासून ते बिग डेटा अनालिटिक्स पर्यंत सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं जात आहे. लीगल फील्डमध्ये तुम्ही विचार करा की एखादा जजमेंट पास करणे याच्यासाठी 1 वेळामध्ये कम्प्युटर हा निर्णय देतोय, तो अधिक चांगला देतोय. आणि 1 कोणाच्या वेळाच्या मध्ये, तर जगामधले जे टॉप 13 जजेस आहेत त्यांनी एकत्रितरित्या जो निर्माण केलेला जजमेंट आहे त्याच्या 1 वेळामध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये निर्णय दिला जातोय. आणि या सगळ्याचा अर्थ असा आहे की विधी, कला, वाणिज्य, इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी किंवा मेडिकल आणि सायन्स मध्ये तर बोलायलाच नको, या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये ही गोष्ट वापरली जाणार आहे. डान्स मूव्स या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या तयार करतोय. म्युझिक कंपोज करणे आणि फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रामध्ये ते कंडक्टिंग करतात ना, कंडक्टर असतात, ते सुद्धा 2018 मध्ये रोबॉटनी केलंय. ओरिजिनल रॅप सॉन्ग आर्टिफिशियल इंटेलिजन्सने लिहिलेलं आहे. शेल्बी नावाचा एक कम्प्युटर आहे, त्यांनी एक हॉरर स्टोरी लिहिलेली आहे की जी वाचल्यानंतर आपल्याला हे कळणार नाही की हे कम्प्युटरने लिहिलेलं आहे की जिवंत माणसाने लिहिलेलं आहे. नुसतं एवढंच नाही, गेम ऑफ थ्रोन्स म्हणून जे खूप प्रख्यात सिरियल आहे त्याच्यामधला नवीन चॅप्टर गेम ऑफ थ्रोन्सचा हा पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने लिहिलाय.
मला तर वाटतं की यापुढे जर बघितलं तर बाहुबलीचं पुढचं व्हर्जन जे ब्लॉकबस्टर असेल ते कदाचित अख्खी मूवी हे कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलेलं असेल. माझ्या मते इंडस्ट्री 4.0चा इम्पॅक्ट कुठे कुठे होईल की ज्यामुळे आपण एक सावध आपल्या जॉबच्या साठी शिक्षणासाठी असायला पाहिजे. तर हे मध्ये कोविड-19च्या वेळेला जे होतं त्याच्यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन असे तयार केलेले होते आणि त्याच प्रकारे मी थोडंसं धाडसानी तुमच्यासमोर माझं स्वतःचं मत म्हणून मांडतोय. हे काही कुठल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वगैरे असं नाहीये, पण मला जे समजतं त्याच्यावरनं मी तुमच्यासमोर मांडतोय, त्यामुळे ते थोडं चुकबुल देणे गेले. मी ते रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी केली आहे. सर्व प्रकारचे एकसुरी आणि एकसारखे असे जे रोल्स आहेत, लँग्वेज ट्रान्सलेशन असू दे, क्लरिकल जॉब असू दे, डेटा एंट्री असू दे, एकसारखं काम करण्याचा जो प्रांत आहेत, जे प्रांत आहेत आणि जे रोल्स आहेत ते मला रेड झोन मध्ये वाटतात. जिथे रिपिटेटिव्ह काम आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल, लॅबोरेटरीमध्ये असेल, डेटा मॅनेजमेंटमध्ये असेल, हे सगळे आपल्याला असं दिसेल. उदाहरणार्थ सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही घेतलं तर टेस्टिंग हा जो जॉब होता तो रिपिटेटिव्ह होता आणि ट्रान्झॅक्शनल होता. त्याचे जॉब आता संपलेत. टेस्टिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग हे ज्याला म्हणजे तुम्ही 10-15 वर्षापूर्वी बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक लोकांनी उत्कृष्ट करिअर बनवली त्यांची. दुसरं काय, बीपीओ हा जो सेक्टर होता, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, कॉल सेंटर्स वगैरे, तर या प्रकारामध्ये अनेक लोकांनी खूप छान करिअर्स त्यावेळेला बनवली 15-20 वर्षापूर्वी. पण आता ते चॅटबॉट्सनी व्हायला लागलंय आणि याचं कारण ते रिपिटेटिव्ह आहे, ते ट्रान्झॅक्शनल आहे आणि म्हणून ते रेड झोन मध्ये आहे. आता ते रेड झोन मध्ये मी लिहिलं पण नाहीये कारण ते ऑलरेडी मागे पडलं. आता कोणी उत्साहाने टेस्टिंगच्या मध्ये करिअर करेल असं मला वाटत नाही. तसंच सगळ्या फील्डमध्ये याला धोका आहे बरं का. म्हणजे फक्त आयटी आणि इंडस्ट्रीमध्ये असं नाही. पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी आता मेडिकल फील्डमध्ये एकदम चलती आहे त्याची. रेडिओलॉजिस्ट असलं की तो माणूस पैसे खोऱ्यानी ओढतो असं आपण म्हणतो. किंवा पॅथॉलॉजी, आता कोविड-19च्या काळामध्ये पॅथॉलॉजी लॅबला तर काय प्रॉब्लेम आहे असं आपल्याला वाटायला लागेल. पण तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये रिपिटेटिव्ह काम खूप आहे आणि एक काळ असा येईल आणि तो लवकरच येईल की ज्याच्यामध्ये आपल्याला पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाण्याची गरजच भासणार नाही. याचं कारण ट्रायकॉर्डर नावाचं एक मशीन आहे आणि ते एकूण 52 ते 54 व्हायटल स्टॅटिस्टिक्स माणसाचे मोजतं. आणि ज्या कारणासाठी आपण पॅथॉलॉजी लॅबमध्ये जातो ते जर का घर बसल्या आपल्याला लगेच इंडिकेटर आपल्याला मोबाईलवर येणार असेल तर आपण कशाला जाऊ पॅथॉलॉजी लॅबमध्ये. त्यामुळे हा सगळा विचार आत्ताच करायला पाहिजे. जर आत्ता कोणी पॅथॉलॉजीमध्ये करिअर करायचा विचार करत असेल तर तो धोकादायक आहे. प्रोडक्शन इंजिनिअरिंग, ऑटो सेक्टर या सगळ्यामध्ये आपल्याला सावध राहायला पाहिजे. ते रेड एरियामध्ये जातं, रेड झोन मध्ये जातं माझ्या मते. ऑरेंज झोन मध्ये काय आहे तर ट्रान्झॅक्शनल आणि ट्रान्सफॉर्मेशनल या दोन्हीचं मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये डेटा अनालिसिस आहे, त्याच्यामध्ये ह्युमन इंटरॅक्शन जिथं आहे, कन्सल्टिंग, मॅनेजमेंट. मेडिकल फील्डमध्ये बघायला गेलं तर फिजिशियन, गायनेकॉलॉजी, सर्जरी, म्हणजे रोबोटिक सर्जरी कितीही उत्तम झाली तरी सुद्धा आपण आपल्या आप्तेष्टांची सर्जरी रोबोट कडनं करून घेऊ असं आपल्याला अजून समजायला वेळ आहे आणि त्यामुळे ते ऑरेंज झोन मध्ये. आणि ग्रीन झोन मध्ये सर्व प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशनल रोल्स आहेत. म्हणजे डेटा सिंथेसिस करणे, म्हणजे दिलेला डेटा नुसता रिपोर्ट तयार न करता त्याच्यातनं काही इंटेलिजन्स बाहेर काढणे, मेंटल हेल्थ, सायकियाट्री, सायकॉलॉजी, मेंटरिंग, काउन्सिलिंग या प्रकारचे रोल्स की ज्याच्यामध्ये मानवी भावनांवर चांगली पकड पाहिजे, समज पाहिजे. हा प्रकार मात्र करण्यासाठी आपल्याला ग्रीन झोन मध्येच जावं लागेल कारण तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यात शेवटी धक्का देईल. आणि अर्थातच या सगळ्याला जो डोलारा जो उभा आहे तो ज्याच्या बळावर आहे त्या क्वांटम कम्प्युटिंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याच मध्ये जर तुम्ही स्वतः काम करत असाल तर यू आर इन द ग्रीन झोन, म्हणजे सेफर झोन. म्हणून आपल्याला Google++ करिअर करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता इंडस्ट्री 4.0 त्याचा उदय, त्याची हिस्ट्री हे कळलं, त्याचे कंपोनंट कळले, ते कुठे कुठे परिणाम करताय हे कळलं. आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे तर माझा सजेशन सगळ्यांना असं असेल की आपण गुगल करिअर करून चालणार नाही. म्हणजे नुसतं घोका आणि ओका 21 अपेक्षित यांनी आपलं करिअर आपण बिल्ड केलं तर आता आपण मुख्य प्रवाहातनं फेकले जाऊ. Google++ करिअर जर केलेलं असेल तरच उपयोगी पडेल. आणि याचं जे पहिली मी तुम्हाला स्लाइड सांगितली की त्याच्यामध्ये मी 2 रंग वापरले होते
त्यातलं एक कारण मी तुम्हाला सांगितलं, इंडस्ट्री 1 to 3 हे एका टाईपचे आहेत आणि 4 एका टाईपचे आहे. याचं कारण भारताची स्थिती त्यावेळेला काय होती याच्यावर एक होतं. आणि दुसरं म्हणजे की ज्या वेगाने इंडस्ट्री 4.0 आलेला आहे, येतं आहे, येणार आहे, ते इतकं प्रचंड आहे, तो वेग इतका प्रचंड आहे की तो बाकीच्या आधीच्या 3 क्रांत्यांना खूप वेगाने मागे टाकतो. उदाहरणार्थ, जेव्हा फोन आला, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मधलं, म्हणजे इंडस्ट्री 3.0चं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, की इंडस्ट्री 3.0 मध्ये टेलिफोन जेव्हा आला, इलेक्ट्रॉनिक्स, त्याचे 100 मिलियन नवे युजर्स हे मिळवण्यासाठी वर्ष लागली 75 वर्षामध्ये 100 मिलियन युजर्स नव्याने ऍड झाले. आज जर आपण पोकीमॉन गो नावाचं एक ऍप आहे ते बघितलं, तर त्याच्यामध्ये 100 मिलियन न्यू युजर्स मिळवण्यासाठी लागलेला वेळ आहे केवळ 27 दिवस, म्हणजे 3 आठवडे. कुठे 3 पिढ्या, 75 वर्ष म्हणजे 3 मानवी पिढ्या होतात, आणि कुठे 3 आठवडे, कॅलेंडर मंथ, कॅलेंडर वीक. एवढ्या प्रचंड वेगाने इंडस्ट्री 4.0 बदलतंय. आणि म्हणून हे जे आर्ग्युमेंट मी बरेच वेळा ऐकतो की अहो काय बदल होतच असतो, ते बदल होतच असतो, तर मग आपण उगीच घाबरून जायचं काही कारण नाही. चाललं ते बरं चाललंय, उगीच लोड नाही लेणे का, टेन्शन घ्यायचं कारण नाही. हाकुना मटाटा, लाईफ गोज ऑन. बदल होतच आलेला आहे ना. आता अजून 2 वर्षांनी काहीतरी वेगळं घडेल, पण म्हणून आपला जॉब जाणार आहे असं थोडंच आहे. त्यामुळे मस्तपैकी आरामात बसा, काही करू नका. हे जर का आपण ठरवलं तर आपल्या पायावर आपण धोंडा पाडून घेऊ. त्याचं कारण हा वेग आहे. म्हणजे नुसतं चेंज नाही, तर रेट ऑफ चेंज. आणि त्यासाठी मला असं वाटतं की वी हॅव टू रिअली बी अप टू स्पीड. याच्यामध्ये मी काही सेट ऑफ व्हिडिओज आहेत, ते मी आता तुम्हाला सगळे दाखवत नाहीत आपल्या वेळेच्या मर्यादेनुसार, परंतु मी तुम्हाला त्याचा गोषवारा सांगतो. हा जो व्हिडिओ आहे तो मी जर दाखवला असता तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्येच कसा अतिशय वेगळा आणि वेगाने वापर होतोय ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. दुसरा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कदाचित पाहिला असेल, आणि हा मी प्ले करू शकतो, हे एखादाच मिनिटाचा आहे. आणि ते म्हणजे IIT बॉम्बेचं जे आत्ता कॉन्व्होकेशन झालं, तर त्याच्यामध्ये सगळी मुलं काही येऊ शकली नाहीत मुंबईमध्ये. त्यावेळेला सर्व मुलांचे फोटो घेतले गेले आणि त्यांचं तुम्ही बघितलं असेल, हे आता युट्यूबवर सुद्धा आहे. परवाची 23 तारखेची, म्हणजे जेव्हा तुमचं हे आता व्याख्यानमाला सुरू झालं, पहिलं पुष्प जेव्हा होतं त्यावेळेलाच घडलेली ही घटना आहे की 23 ऑगस्टला त्या मुलांनी जणू काही तो स्टेजवर आलाय आणि तो किंवा ती, आणि त्यांनी त्याचं प्राइज घेतलंय. अशा तऱ्हेचं चित्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतंय. याच्यात आवाज नसला तरी चालणार आहे. तर अशा तऱ्हेने कॉन्व्होकेशन, दीक्षांत समारंभ जगातला पहिला हा भारतामध्ये घडला. तर तुम्ही म्हणाल की हे IITत घडलं, म्हणून मी तुम्हाला दाखवू इच्छितो की मलप्पुरम नावाच्या इथे केरळमध्ये एका ठिकाणी इंडस्ट्री 4.0चा वापर करून प्रायमरी स्कूलमध्ये हत्ती आणलाय. म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी जो एक नवरत्नांपैकी एक आहे टेक्नॉलॉजी, त्याचा वापर डेल कडनं अमेरिकेमध्ये होतोय म्हणून आपल्याला वाटतं अरे अमेरिकेमध्ये होणारच ना, आपल्याला काय संबंध नाही त्याचा. मग त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय की IIT मध्ये ऑलरेडी ते आलेलं आहे. मग आपण म्हणायला लागतो की IITत येणारच, कारण भारतात असलं तरी सुद्धा ती एवढी प्रगत संस्था आहे. म्हणून मी तुम्हाला आता दाखवतोय की ते शाळेमध्ये पण आलंय. आणि या केरळमधल्या एका प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांनी ऑगमेंटेड रियालिटीचा वापर हा लहान मुलांना शिकवायला, हत्ती दाखवायला, गाय म्हणजे काय दाखवायला, असं याच्यासाठी वापरलेला आहे. इनफॅक्ट अजूनही काही चित्र ही युट्यूबवर मी व्हिडिओज पण पाहतोय की ज्याच्यामध्ये ग्रहमाला, सोलर सिस्टम ही दाखवलेली आहे. ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही परत म्हणाल की हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे म्हणून झालेलं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं की अमरावतीच्या आउटस्कर्ट्समध्ये असणाऱ्या एका गावामध्ये मनपाच्या शाळेमध्ये अलेक्सा या रोबोटनी आता शिकवणं सुरू आहे. आणि ठाण्यामधल्या मला वाटतं नवनाथ विभूते असं काहीतरी नाव आहे त्याचं, मी नाव विसरतोय, पण या अत्यंत कल्पक शिक्षकांनी, की जो स्वतः इंजिनियर नाहीये, त्यांनी मुलांच्या साह्याने एक शिक्षक बनवला, म्हणजे रोबोट बनवला. आणि त्या रोबोटच्या बरोबर आपली लहान लहान मुलं की जी गावात, खेडेगावात आहेत, त्यांनी त्या अलेक्साकडनं किंवा अशा रोबोटकडनं इंग्लिश शिकायला सुरुवात केलेली आहे.
म्हणजे गंमत बघा की ही जी शिक्षिका आहे, ही जी रोबॉट आहे ती मुलांनी घडवली. आपण नेहमी काय म्हणतो की शिक्षक मुलांना घडवतात, पण इथे मुलांनी शिक्षकाला घडवलंय आणि त्यांच्याकडनं ते शिकतायत. आणि हे घडतंय कुठे? अमरावतीच्या आउटस्कर्ट्समध्ये. आणि मी जे नवनाथ विभूतेचं उदाहरण देतोय ते नाशिकमध्ये, मला एक्झॅक्टली त्या गावाचं नाव आठवत नाहीये, पण महाराष्ट्रामध्ये घडलेल्या या दोन गोष्टी. आणि त्या घडत जातील, वाढत जातील. आणि बघा हे कोविड-19च्या मुळे अजून वेगाने वाढतील. आता आपल्यालाही लक्षात येतंय की मुळात आपण संवाद करतोय तो फेस टू फेस नाही, जरी मला ते आवडलं असतं तरी. आणि हे करतो आहे याचं कारण की आपल्याला ते करावं लागतं आहे आणि त्याच्यासाठी तंत्रज्ञान वेगाने विकसित होतंय. नाहीतर गुगल मीटचा वापर असा सर्रास होत होता का? किंवा झूमचा किंवा काय टीम्स म्हणून मायक्रोसॉफ्टचं आहे, सर्रास शाळांच्या मध्ये वापरलं जात आहे. मोबाईलच्या क्रांतीमुळे वापरलं जात आहे. म्हणजे या सगळ्याचं जे आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे ती या लेव्हलवर व्हायला पाहिजे. आणि नुसतं मग इंडस्ट्री 4.0 नाही, जी शेवटची 10 मिनिटं मी वापरणार आहे तुम्हाला सांगायला की मग हे कोविड-19 कसं बदलतंय आणि आपण काय करूया. तर ह्याबद्दल मी जे तुम्हाला सांगणार आहे त्या पार्टमध्ये ही इंडस्ट्री 4.0 हे तर गेले 2011 पासून होतच होता बदल. पण कोविड-19च्या नंतर आता काही नवीन, त्याला न्यू नॉर्मल असं म्हटलं जातंय. म्हणजे या न्यू नॉर्मलमध्ये एक तुम्ही वाचत असणार आहात की टाटा कन्सल्टन्सी किंवा इन्फोसिस किंवा अशा काही कंपन्या आहेत, त्यांनी काय जाहीर केलं की आमच्याकडचे 25% लोक 25% वेळेलाच ऑफिसमध्ये येतील. लक्षात घ्या, 25% लोक 25% वेळेलाच ऑफिसमध्ये येतील. याचा अर्थ रिअल इस्टेट इंडस्ट्री याच्यामध्ये जे अनेक कंपन्यांना लीजवर देणे किंवा त्याचे ऑफिस थाटायला मदत करणे, ही जी सगळा पूर्ण बिझनेस आहे याच्यावर प्रचंड फटका आहे. तुम्हाला नाही का असं वाटत? साधं उदाहरण तुम्हाला देतो. दिल्लीमध्ये जिथे युपीएससीची तयारी करण्याचं मोठं सेंटर आहे, त्या 2 ठिकाणी मी किंवा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये गेलेलो होतो. त्यावेळेला कोविड-19चा अर्थात फटका बसायचा किंवा भारतात जाणीव व्हायचं अजून वेळ आलेली नव्हती. आणि तिथे म्हणजे रिअल इस्टेटचे प्राइसेस प्रचंड वाढलेले. त्याच्याच बरोबर तिथं असणारी फूड इंडस्ट्री, म्हणजे तिथे ही जी तरुण मुलं मुली भारतातनं येऊन तिथे राहतात लाखांच्या संख्येने, त्यांना खायला लागतं, त्यांना कपडे लागतात, त्यांना वह्या लागतात, त्यांना स्टेशनरी लागते, त्यांना फोन लागतात. हे जी सगळी त्याच्या बरोबरची असणारी जी सगळ्या संस्थात्मक आर्थिक रचना आणि संरचना होते ती सगळी उन्मळून गेलेली आहे आता तिथे. पुण्यामध्ये उदाहरण घ्या, पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, त्याच्यामध्ये असणारे रेंटल प्रॉपर्टीचे प्राइसेस कमी आले आहेत. ही जी न्यू नॉर्मल आहे ही वर्क फ्रॉम होम मुळे जर टिकली आणि वाढली तर रिअल इस्टेटच्या मध्ये असणाऱ्या अनेक कंपन्यांना आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक बिझनेसेसना फटका बसणार आहे. दुसरा भाग गिग इकॉनॉमी, म्हणजे की जे पूर्वी होतं ना की 2 पंच आणि 1 लंच, म्हणजे काय 9ला पंच करायचं, 12ला जेवण करायचं आणि बाहेर जाताना परत पंच करायचं, अशा तऱ्हेचं 9 to 5 असणारा जॉबची व्याख्या. म्हणजे मला स्टेडी जॉब आहे, मी परमनंट झालेलो आहे असं जे आपण म्हणतो ते सगळं बदलणार आहे. अजून 5 वर्षानंतर कोणी परमनंट एखाद्या कंपनीमध्ये टिकेल असं मला वाटत नाही. याचं कारण जो प्रोजेक्ट असेल त्याच्यावर आधारितच काम, अशा तऱ्हेचं त्याला गिग इकॉनॉमी असं म्हणतात, GIG इकॉनॉमी. आणि ह्याचा प्रचंड मोठा वाढ याची ती परदेशामध्ये घडलेली आहे. ती भारतात यायला कदाचित 5च्या ऐवजी 7 वर्ष लागतील, कदाचित 7च्या ऐवजी 10 वर्ष लागतील. पण मी ज्या तुम्हा लोकांशी बोलतो आहे, तुम्ही सगळे विशितिशीतले लोक आहात, त्यामुळे तुम्हाला अजून तुमचं करिअर डेव्हलप करायचं. मी आहे 52 वर्षाचा, अजून 6-7 वर्षांनी समजा हे सगळं खरंच आलं तरी मला फार फरक पडणार आहे असं नाहीये, पण तुम्हाला पडणार आहे. आणि म्हणून तुम्ही याच्याबाबत जास्ती जागरूक असलं पाहिजे. मी तर जागरूक राहणारच आहे, पण मी तुम्हाला म्हणतोय तुम्ही पण राहा आणि आपण सगळेच एकत्र राहू. याच्यामध्ये सगळंच ग्लूम आणि डूम असं नाहीये. चॅलेंजेस असतात, त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज पण असतात. उदाहरणार्थ वर्ल्ड वॉर II, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी खूप वेगाने पुढे आली. Y2K याच्याबद्दल सगळं जग इसवी सन 2000 मध्ये घाबरलं होतं. तेव्हा इंडियन ITनी प्रचंड मोठी झेप घेतली. SARS हे 2006च्या सुमाराला जेव्हा आलं होतं तेव्हा ऑनलाईन मार्केटिंग ओव्हरऑल ओपन झालं. 5G इज गोइंग टू बी अ बिग गेम चेंजर. आणि 5G आल्याच जमा आहे, म्हणजे 2021 मध्ये तर आपल्याला दिसेलच. वी आर ऑलरेडी हिअरिंग जिओचं 5Gच्या बद्दल आपण बोलतो, त्यानंतर अर्थातच बाकीचीही लोक त्याच्यामध्ये येतील. आत्मनिर्भर भारत याविषयी आपण ऐकतो आहे. माझा तुम्हाला आग्रह राहील की आत्मनिर्भर विद्यार्थी होऊया. आपण जर का ह्याच्यावरच अवलंबून राहिलो
की जे युनिव्हर्सिटी आपल्याला शिकवते त्याच्यातनं आपल्याला सगळं काही मिळणार आहे, तर मला वाटतं तो आपला भ्रम आहे. आणि आपण आपल्या करिअरचं, म्हणजे मी ज्याला गुगल प्लस प्लस करिअर म्हणतोय, त्याचा पूर्ण ताबा आपण आपल्याकडे घ्यायला पाहिजे. आणि ते केलं तर हे 5Gच्या मुळे आणि गिग इकॉनॉमीच्या मुळे आणि जे काही न्यू नॉर्मल आहे त्याच्यामध्ये आपण छान एस्टॅब्लिश होऊ शकतो. चायनाचा जो लॉस होतो आहे, दिवसेंदिवस होतो आहे, त्याचा इंडियाज गेन मध्ये रूपांतर करायला आपल्याला पण कॉन्ट्रीब्युशन करता येईल आणि जे होतंय त्यात आपण कॉन्ट्रीब्युट करू शकू. म्हणजे आपण त्याचे बेनिफिशियरी आणि कॉन्ट्रीब्युटर दोन्ही असण्याची शक्यता आहे. तुम्ही लक्षात घ्या, 2009 मध्ये हा जो हेलिकॉप्टर मधनं फोटोशूट करणारा माणूस आहे त्याचा कॅमेरा आणि हा माणूस दोघेही जण गेलेले आहेत. इनफॅक्ट हेलिकॉप्टर गेलेलं आहे आणि त्यामुळे पायलट पण गेलेला आहे. यांची जागा घेतली एका छोट्या ड्रोननी. म्हणजे जर आपण 2009 मध्ये या माणसाला सांगितलं असतं की अरे बाबा, तुझं जे काय उत्कृष्ट क्वालिटी शूटिंग आहे इतक्या उंचीवरनं, ही क्वालिटी बाकी लोकांच्याकडे नसली तरी सुद्धा तुझा जॉब धोक्यात आहे, तर तो म्हणला असता बघू आपण 2011 मध्ये एखाद्या पार्टीमध्ये आपण भेटू तेव्हा बघू, माझं काय कोणी वाकडं करू शकत नाही. तर 2019 मध्ये ही माणसंच नाहीयेत, आता हेलिकॉप्टर नाहीये आणि त्यामुळे पायलट नाहीये. तर हे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणूनचा हा सगळा प्रपंच चाललेला आहे. आणि हे नुसतं मी तुम्हाला काहीतरी घाबरवायला किंवा असं म्हणत नाही, याच्याबद्दल खूप अभ्यास झालेला आहे की इथं हे एका आपल्याच कडच्या या वर्षीच्या मध्ये आलेल्या एका वर्तमानपत्रातलं कटिंग, 100 नोकऱ्या घालवून 10 नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. म्हणजे जेव्हा 10 नोकऱ्या जातील तेव्हा एक नवीन वेगळ्या प्रकारची नोकरी तयार होईल. तर आपली जबाबदारी काय राहील, आपण त्या 100 मध्ये नाही आणि आपण या 10 मध्ये येऊ शकतो का, आणि नसेल तर आपण आता काय करायला पाहिजे, हे याच्याबद्दलचं एक तर जाणीव होणे आणि त्याच्याबद्दलची कृती होणे. कृती पण तेवढीच महत्वाची आहे. आणि म्हणून माझा तुम्हाला आग्रह राहील की अजाईल करिअर म्हणजे वेगाने असणार वर जाणार. गुगलच्या 3-4 स्लाइड्स मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण क्वेश्चन आन्सर साठी थांबू. की महत्वाच्या 5 गोष्टी आपण लक्षात ठेवूया. पंचसूत्री म्हणायला हरकत नाही आपण त्याची, गुगल प्लस प्लस करिअरची. एक म्हणजे आपण अनालिसिस म्हणजे विश्लेषणावरनं सिंथेसिस म्हणजे संश्लेषणाकडे जायला पाहिजे. म्हणजे ज्याच्यातनं आपण इंटेलिजन्स बाहेर काढतो अशा मध्ये जायला पाहिजे. फक्त IQ आणि लिटरसी याच्यावरनं आपण इमोशनल क्वोशंटवर आणि अडॅप्टेबिलिटी क्वोशंटवर जायला पाहिजे. आणि रोट मेमरी किंवा वन टाइम लर्निंग वरनं आपल्याला कंटिन्युअस कोलॅबोरेटिव्ह लर्निंग कडे जायला पाहिजे. ते कसं ते मी तुम्हाला त्याच्या काही स्टेप्स सांगणार आहे. ट्रान्झॅक्शनल म्हणजे जिथे रिपिटेटिव्ह काम आहे ते त्यातनं आपण बाजूला होऊन ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे ज्याच्यामध्ये काही नवनिर्मिती आहे, ज्याला आपण नवोन्मेष शालिनी प्रज्ञा प्रतिभा म्हणतो, त्या दिशेने जाणारं काम आपल्याकडनं कॉन्शियसली व्हायला हवंय. आणि एकाच डोमेन मधलं नॉलेज आपल्याला असून चालणार नाही, आपल्याला कॉम्बिनेटोरियल लर्निंग करायला लागेल. म्हणजे किमान 2 विषय आपल्याला चांगले यायला पाहिजेत. एक त्यातला जास्ती चांगला चालेल, पण दुसरा निदान अशा लेव्हलला पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्याला काम दिलं तर करता यायला पाहिजे. नाहीतर आपण ज्या विषयामध्ये शिक्षण घेतलंय ती जर इंडस्ट्रीज बंद पडली तर आपल्याला पुनश्च हरिओम आहे. आणि त्यावेळेला आपलं वय काय असेल, त्यावेळेच्या संधी काय असतील हे आपल्याला माहिती नाही. तर हे कसं करायचं याच्यामध्ये मी तुम्हाला डर्टी डझन नसणाऱ्या 12 स्टेप्स सांगतो. म्हणजे आपण आता झूम इन करतोय. कॉम्बिनेटोरियल लर्निंग जर बघायचं झालं तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स बघा. EDX, कोर्सेरा, स्वयं, NPTEL किंवा अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म्स की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची डिग्री करू शकता. दुसरं तुम्ही इग्नू किंवा YCMOU याच्यावरनं तुम्ही दुसरी डिग्री घेऊ शकता ऑफिशियली. तुम्ही शिकत असताना तुम्ही BCom करता आहात तर तरी सुद्धा तुम्ही दुसरी डिग्री ऑफिशियली घेऊ शकता. आणि ते YCMOU म्हणजे नाशिकला जे आहे ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी तिथनं घेऊ शकता किंवा इग्नूवरनं घेऊ शकता. डेटा अनालिसिस डेफिनेटली करा. त्याच्यामध्ये एक्सेल मॅक्रोज म्हणून जे आहे ते अगदी सोपं आहे शिकायला, ते तुम्ही करू शकता. तुम्हाला जर थोडंसं धाडस असेल तर IIT मद्रासचा नव्यानेच जाहीर झालेला डेटा सायन्सचा BSc कोर्स तुम्ही करू शकता. क्रिएटिव्हिटी आणि कम्युनिकेशन वाढवणं खूप आवश्यक आहे. डिजिटल प्रेझेन्स म्हणजे मी अर्थातच आता असं आपण सगळे समोर नाही आहेत म्हणून बोलू शकत नाही, पण
किती लोकांचं लिंक्डइन अकाउंट आहे असं जर मी विचारलं, कदाचित तुमच्यापैकी 50% लोकांचं ते अकाउंट असेल. डिजिटल प्रेझेन्स हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स आपण शिकणं खूप महत्वाचं आहे. ओव्हरऑल डिझाईन थिंकिंग माझ्या मते करणं महत्वाचं आहे आणि त्याचे अनेक कोर्सेस EDX, कोर्सेरा, फ्युचर लर्न या प्रकारच्या किंवा आयव्हर्सिटी नावाच्या, युडेमी, युडॅसिटी किंवा असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच्यावर जर तुम्ही शिकलात तर काही बहुशी प्रमाणात फ्री, काही ठिकाणी 200-300 रुपये आणि काही ठिकाणी 1000 पर्यंत एवढ्या कॉस्टवर तुम्हाला हे सगळं शिकता येईल की ज्याचा तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी पण उपयोग होईल. अजून 6 स्टेप्स जर बघितल्या तर पायथन प्रोग्रामिंग शिकणं माझ्या मते बऱ्याच लोकांना फायदेशीर ठरेल. आणि हे प्रोग्रामिंग म्हटलं की लोकांना वाटतं हे फक्त इंजिनिअरिंगसाठी आहे, असं नाहीये. आर्ट्स आणि कॉमर्स मधल्या पण लोकांनी हे करायला हरकत नाही. त्याच्यासाठीचे फ्री रिसोर्सेस मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. spoken-tutorial.org या साईटवरनं आपण फ्रीली हे शिकू शकतो. ही भारत सरकारचीच आहे. लर्न अ न्यू लँग्वेज, जॅपनीज आणि इंग्लिश इम्प्रुव्हमेंट याबद्दल मी आवर्जून तुम्हाला सांगेन. ड्युओलिंगो नावाचं एक ऍप आहे की ज्याच्यावर तुम्ही 21 पेक्षा अधिक भाषा फ्रीली तुमच्या मोबाईलवर तुमच्या मर्जीने शिकू शकता. लर्निंग बाय डुईंग, एक्सपिरियन्शियल म्हणजे जे तुम्ही नोईंगच्या पुढे जाऊन डुईंग हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये इंटर्नशिप्स आहेत, त्याच्या बऱ्याच वेबसाईट्स आहेत. GK, जनरल नॉलेज वाढवणे, याच्यासाठी काही ठराविक प्रकारच्या वेबसाईट पाहणे आहे, काही टीव्ही डिबेट्स आहेत किंवा काही ऍप्स आहेत, पेपर वाचन आहे, टीव्हीवरचे काही चॅनल्स आहेत. तर या प्रकारचं कॉन्शियसली त्याच्यामध्ये वेळ देणे. सोशल कोशंट म्हणजे आपण समाजाचे अविभाज्य अंग आहोत म्हणून समाजासाठी काहीतरी कॉन्शियसली करणे. मला वाटतं की स्वरूपवर्धिनीच्या मुलामुलींसाठी हे फारसं सांगावं लागणार नाही. आणि नोईंग युअरसेल्फ, स्वतःबद्दलचा बऱ्यापैकी असणारा अंदाज की आपल्याला नेमकं काय येतं आणि कशामध्ये आपल्याला रुची आणि गती दोन्ही आहे हे आपल्याला नीट, पटकन आणि लवकर समजणे. तर या 12 स्टेप्स जर तुम्ही घेतल्या तर यू वुड बी रेडी फॉर दिस काइंड ऑफ Google++ करिअर डेव्हलपमेंट. आणि ज्याचा उल्लेख आधी सचिननी पण केला आणि मंदारच्याही बोलण्यामध्ये आलं ओळख करून देताना. तर इंडस्ट्री 4.0 आनंद आहे मला सांगायला की हे खरोखरच बेस्ट सेलर म्हणून झालेलं आहे. हे पुस्तक बऱ्याच लोकांनी वाचलं आहे आणि सुमित डोळे यांनी मला वाटतं लोकांना दिलं पण आहे. तर त्याबद्दल मी अर्थात आभार व्यक्त करतो. पण जर तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हे पुस्तक बुकगंगावर पण उपलब्ध आहे, इंग्लिश पण उपलब्ध आहे आणि रुद्र ऑनलाईन स्टोअर म्हणून माझाच एक मित्र आहे त्याच्याच वेबसाईटवर आणि कॅश ऑन डिलिव्हरी या मेथडमध्ये पण उपलब्ध आहे. Google++ करिअर, तुम्ही ते पुस्तक घ्या किंवा नका घेऊ, परंतु Google++ करिअर करणं अतिशय आवश्यक राहील. याचं कारण इंडस्ट्री 4.0 ही एक वेव्ह किंवा स्टॉर्म किंवा ब्लिझर्ड नाही. माझ्या मते ही सुनामी आहे आणि कोविड-19च्या काळामध्ये तर ती अजून पटकन आपल्याला खायला गिळायला येते आहे. तर आपण त्याच्यात वाहत न जाता त्याच्यावर स्वार होण्याची Google++ करिअर कॉन्शियसली करणं माझ्या मते आवश्यक आहे. धन्यवाद. खरंच खूपच सुंदर सेशन घेतलं सर तुम्ही. खूप कमी वेळामध्ये अतिशय जबरदस्त माहिती आपण आम्हा सर्वांना दिली. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना मी उपस्थित सर्व मान्यवरांना तसे उपस्थित सर्व श्रोत्यांना विनंती करतो की जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही ते चॅट बॉक्स मध्ये द्यावे, जेणेकरून सर त्यातील निवडक प्रश्नांवरती उत्तर देऊ शकतील. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, जर आपले काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही आवर्जून टाईप करा, त्यावरती सर नक्कीच उत्तर देतील. सर सागर पुरंदरे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन. हा, ओके. हो, प्रश्न मी वाचतोय की कॅन यू डू करिअर काउन्सिलिंग फॉर वर्किंग प्रोफेशनल्स. हो, त्याचं उत्तर हो असं आहे. मी करतो आणि त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करूनच
एक टेस्ट मी तयार केलेली आहे आणि मी त्याच्याबद्दल आता मुद्दाम माझ्या प्रेझेंटेशनमध्ये बोललो नाही, नाहीतर मग ते मार्केटिंग केल्यासारखं वाटलं असतं. पण तुम्ही जे विचारताय त्याचं उत्तर हो आहे. मी करिअर काउन्सिलिंग हे विद्यार्थ्यांचं पण करतो आणि वर्किंग प्रोफेशनल्सचं पण करतो. ओके, अजून एक प्रश्न मला दिसतोय, हाऊ विल इंडस्ट्री 4.0 इम्पॅक्ट द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री अँड टुरिझम इंडस्ट्री. तर सगळ्यात जास्ती म्हणजे मी तर म्हणतोय की ती या दोन्ही इंडस्ट्री या रेड झोन मध्ये आहेत, म्हणजे आत्ताच्या निदान शॉर्ट टर्म 5 वर्षाच्या काळामध्ये. कारण एअरलाईन इंडस्ट्री जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा एकूण एअरलाईन इंडस्ट्री पॉझिटिव्ह मध्ये जाण्यासाठी आता सगळ्या इंडस्ट्रीचा कॉग्लोमरेट जो आहे त्यांनी सांगितलंय की 5 वर्ष लागणार आहेत. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आता तुम्हाला माहिती असेल की कनॉट प्लेस जे दिल्लीमध्ये आहे तिथे आता रेस्टॉरंट्स ओपन आहेत गेली 1-1.5 महिना, आणि तिथे म्हणजे तुम्ही व्हिडिओ टीव्हीवर पाहत असाल की तिथे मोठमोठी आणि अत्यंत प्रख्यात रेस्टॉरंट्स ओपन आहेत आणि त्याचे मालक तिथे दाराच्या इथे बसलेले आहेत खुर्ची, आणि त्यांना टीव्ही रिपोर्टर विचारतोय की कसं काय वाटतंय रिस्पॉन्स. ते म्हणतात की आम्ही 2 आठवडे झाले आम्ही नुसतं दारं उघडी ठेवून बसलेलो आहोत पण कोणी येत नाहीये, आम्हाला बंदी नाहीये पण ग्राहकच येत नाहीयेत. तर म्हणजे इन जनरल इंडस्ट्री 4.0चा इम्पॅक्ट हा कोविड-19च्या पेक्षा निरपेक्ष मी म्हणतोय की खूप प्रमाणामध्ये होईल. हॉस्पिटॅलिटीचं मी एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग आपण अजून एखादा प्रश्न असेल तर बघू. चीनमध्ये ऑलरेडी एक असं हॉटेल आहे की जिथे ग्राहक हॉटेलमध्ये आल्यापासनं रूममध्ये चेक इन करेपर्यंत आणि तिथनं चेकआउट करेपर्यंत सर्व गोष्टी मानवी कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय होत आहेत. रूम ओपन होणे, तुम्हाला जे काय हवंय ते फूड तुमच्या इथे डिलिव्हर केलं जाणे, ते रोबॉटच्या साह्याने येणे, काही गोष्टी ड्रोननी येणे, हे ऑलरेडी होतंय आणि मोठं चांगलं प्रशस्त हॉटेल आहे. म्हणजे हे टुरिझम इंडस्ट्री याच्यामध्ये डेफिनेटली इम्पॅक्ट करणार आहे. आणि आता एखाद दुसरी घटना म्हणून आपण बघू शकतो, पण हे ज्या स्केलनी एकदम वाढेल आणि ते भारतात आलं तर काय होईल, थिंक अबाउट दॅट. सो डेफिनेटली हा विषय आपल्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर अजून एखादा प्रश्न समजा आपण घेतला, एफएमसीजी सेक्टरवर काय परिणाम होऊ शकतो. एफएमसीजी सेक्टरमध्ये खूप परिणाम झालेला आहे ऑलरेडी. एफएमसीजी सेक्टरमध्ये उदाहरणार्थ कपड्यांचं आणि फॅशन इंडस्ट्रीचं बघायची झाली तर तुम्ही विचार करा, आता समजा तुम्ही मॉलमध्ये गेलेलात आणि तिथे तुम्ही कपडा एखादा शर्ट ट्राय करून बघताय, ट्राउझर ट्राय करून बघताय, ड्रेस ट्राय करून बघताय, तुम्हाला मनात पहिला विचार काय येणार, हे आधी कोणी ट्राय करून बघितलं असेल तर मला आता कोविडचा प्रॉब्लेम येईल का. आता इंडस्ट्री 4.0 सोल्युशन काय देतं त्याच्यावर, की तो जो कपडा आहे तो तुमच्यावर कसा दिसेल हे दाखवणारा एक आरसाच लोकांनी तयार केलेला आहे. आणि त्या स्क्रीनवर तुम्ही तो शर्ट घातल्यासारखा तुम्हाला फील येतो. इनफॅक्ट माझ्या प्रेझेंटेशनमध्ये त्याचा व्हिडिओ आहे, तो आपण वेळेच्या अभावी बघितला नाही, पण त्यामुळे ही गंमत वाटू शकते आपल्याला. पण विचार करा की अनेक जे रिटेल आउटलेट स्टोअर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा शर्टच्या ऐवजी दुसरा शर्ट दाखवणारे जे मुलं मुली काम करतात त्या लोकांच्या पोटावर पाय आहे. त्यामुळे एफएमसीजी सेक्टर सुद्धा इम्पॅक्ट झालेला आहे, त्याच्यामधला सप्लाय चेन हा इम्पॅक्ट झालेला आहे. देर इज नॉट अ सिंगल एरिया अँड वॉक ऑफ लाईफ की ज्याच्यावर इंडस्ट्री 4.0चा एनिवे 2018-19 पर्यंत परिणाम होत नव्हता आणि आता कोविड-19 होणार नाहीये. त्यामुळे म्हणजे खरंच सांगण्याची महत्वाची गोष्ट, तुम्ही सेक्टर सांगा आणि मी त्याच्यावरचा इम्पॅक्ट सांगेन. म्हणजे खरोखर खुलं आव्हान आहे तुम्हाला की तुम्ही असं कुठलंही सेक्टर सांगा, मी तुम्हाला त्याच्यामध्ये असणारं ऍप्लिकेशन ऑफ हे जे नवरत्न आहेत त्यांचं काय होईल हे मी तुम्हाला सांगू शकतो. वेस्ट वॉटर अँड वेस्ट टू एनर्जी प्लांट्स इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये काम करतो आहे. इंडस्ट्री 4 कशा प्रकारे बरं, आता इंडस्ट्री एनर्जी प्लांट्स मध्ये जर बघायचं झालं तर मी समजा उदाहरण घेतलं की ज्याच्यामध्ये जलविद्युत आहे किंवा औष्णिक विद्युत आहे. जर तुम्ही विचार केलात की सोलर पॉवर आपल्याकडे हार्नेस करायचं वेगाने वाढ झाली आणि ती व्हावी अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे, म्हणजे 180 गिगावॉट एवढे आपण जास्ती तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये या प्रकारची एनर्जी आपण वापरणार आहोत. त्याच्यामध्ये औष्णिक जर कमी झालं तर त्याच्यावर अवलंबून असणारे बाकी इंडस्ट्रीज पण धोक्यात येतील. अजून एक भाग आपण लक्षात घेऊया,
आत्ता सगळ्या गाड्या पेट्रोलवर चालतायत, डिझेलवर चालतायत. समजा 2028 पर्यंत, जसं नितीन गडकरीजी म्हणतायत 2030 पर्यंत म्हणू आपण, समजा इलेक्ट्रिक व्हेकल्स आली, तर याचा अर्थ किती इंडस्ट्री डिस्टर्ब होईल आणि ऑटो सेक्टरला किती धक्का बसेल याचा विचार करा. 80 ते 82% गाडीतले भाग इंजिनच्या रिलेटेड की जे आता गाडीत आपण गृहीत धरतो ते असणारच आहेत, ते नाहीसेच होतील, कारण ऑल यू नीड इज बॅटरी. मी आता मागच्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत गेलो होतो, तिथं ती टेस्लाची एकदम लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट गाडी चालवली आणि ती चालवताना म्हणजे मला धक्का बसला. मी जेव्हा गाडी चालू केली ना तेव्हा अशी विमानासारखी पुढे गेली गाडी. याचं कारण माझंच वजन जास्ती होतं गाडीमध्ये, कारण इंजिनचं वजन काहीच नाही. आणि हे असताना जर का तुम्हाला इंजिनमध्ये काही बिघाड होत नसेल तर मेकॅनिकचं काय होईल? जर का तुम्हाला हा विचार तुम्ही करा की नुसती गाडी बदलणार नाहीये, गाडीवर अवलंबून असणारे अनेक इंडस्ट्रीज बदलणार आहेत, त्याच्यात जर आपण आता काम करत असू तर आपण सावध व्हायला नको का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे खरं तर. बर, काय नाही, मी थोडे रॅन्डमली प्रश्न घेतोय. ओके, काही चांगल्या कॉमेंट्स दिलेल्या आहेत त्याबद्दल मी नाव न घेता पण आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू फॉर हॅव्हिंग रिटन काइंड वर्ड्स अबाउट. हाऊ विल इंडस्ट्री 4.0 इम्पॅक्ट VFX इंडस्ट्री अँड अॅनिमेशन? अरे बापरे, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. यापुढच्या स्पेशल इफेक्ट्स, VFX, अॅनिमेशन याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीचा जो पार्ट राखीव कुरण म्हणून जे आपण ह्युमन्सकडे बघत होतो की ते फक्त मानवी मेंदू करू शकतो, तर त्याला चॅलेंज करणारं ऑलरेडी बाहुबलीचं पुढचं व्हर्जन, याच्यामध्ये ऑलरेडी मी म्हटलं तसं गेम ऑफ थ्रोन्स, याच्यामध्ये ऑलरेडी चॅप्टर कम्प्युटरने दिलेलं आहे. त्यामुळे आपण या भ्रमात अजिबात राहायला नको की स्पेशल इफेक्ट्स किंवा VFX किंवा अॅनिमेशन मध्ये आपल्याला डिस्प्लेस करू शकत नाही. डिझाईन इंडस्ट्री विषयी थोडं सांगाल का? सो डिझाईनचे काही कोर्सेस आहेत ते आपण डेफिनेटली करावेत आणि याच्यासाठी edx.org आणि coursera.org हे 2 प्लॅटफॉर्म्स आग्रहाने सांगेन मी. त्याच्यावर आत्ता म्हणजे मला आपलं जणू काही इट इज अ कोइन्सिडन्स की आपलं हे सेशन सुरू व्हायच्या आधी मला माझ्या मोबाईलवर 3 मुलींनी की ज्यांचं काउन्सिलिंग, त्या 9वीत आहेत बरं का, त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही हा कोर्स करा आणि त्यांनी तो कोर्स केलेला आहे आणि त्याच्यामधनं त्यांना 10वीचं नॉलेज 9वी मध्येच मिळालेलं आहे आणि त्या इतक्या खुश आहेत. म्हणजे हे सगळं आपल्याकडे आहे, आपल्याला उपलब्ध आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो, सुरुवात तुम्ही करा. NPTEL आणि स्वयं हे आपल्या गव्हर्नमेंटनी तयार केलेल्या गोष्टी आहेत, त्या फ्री आहेत. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, गेली 10-11 वर्ष मी अनेक मुला मुलींच्या लिटरली पाया पडून सांगितलं की तुम्ही तुमचे हे मी सांगतोय कोर्सेस करा, याचा तुम्हाला फायदा होईल. तेव्हा काय फरक पडतो अशा याच्यामध्ये होते लोक. आता त्या कोर्सच्यासाठी 4,000 रुपये मोजायला लागतात. तुम्हाला जर पैसे मोजायचेच असतील तर माझी ना नाही, पण जे कोर्सेस 50% आता फ्रीली उपलब्ध आहेत ते तुम्ही का करत नाही? आणि जे आता नक्की आपल्या गव्हर्नमेंटचे आहेत, उदाहरणार्थ NPTEL आहे आणि स्वयं नावाचं प्लॅटफॉर्म आहे, याच्यावर असणारे अनेक उत्तमोत्तम कोर्सेस तुम्ही डेफिनेटली करून टाका. ते सर्टिफिकेट तुम्हाला जॉब देतील, त्यांनी तुम्हाला नॉलेज मिळेल आणि एक कॉन्फिडन्स येईल. मी अगेन त्याच्याबद्दलच्या गोष्टी तुमच्याबरोबर केवळ वेळेच्या अभावी शेअर करू शकत नाही. फक्त मी तुम्हाला 2 सांगतो त्याचे सिनॉप्सिस. एका मुलीला अनपेक्षितरित्या स्कॉलरशिप मिळाली अमेरिकेमध्ये आणि तिचे 40 लाख रुपये वाचले आणि त्याच्यासाठी तिचा खर्च झालेला होता 0 रुपये. 0 रुपये खर्च झालेला होता. तिने फक्त मागे लागून 5 कोर्सेस, 5 सर्टिफिकेट्स तिने केली. तिने अमेरिकेमध्ये अप्लाय केलं आणि अमेरिकेने दखल घेतली आणि तिची ट्युशन फी माफ केली. उलट तिला स्कॉलरशिप दिली आणि तिचे आई वडील सकाळी 8 वाजता माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की आमचे 40 लाख रुपये, त्यातले 20 लाखाचं लोन जे आम्ही बँकेकडे आमचं घर तारण ठेवून घेतलेलं होतं ते आम्हाला आता करायची गरज नाही. आणि ह्याची कॉस्ट काय होती? 0 रुपये 0 पैसे. म्हणजे आता मी तुम्हाला ह्याच्यावरच एक वेगळं 4 तासाचं सेशन घ्यायची वेळ आहे की गेल्या 10 वर्षात असे मुला मुलींची नावं, नंबर, फोटो, कॉन्टॅक्ट सगळं तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. मला नेहमी हा प्रश्न पडतो की एवढं सगळं उपलब्ध असताना आपण हातपाय हलवत का नाही आहोत? तर जर का हे जे काय आपण 1.5 तास तुम्ही आज मला दिलेला आहे त्याचा जर गोषवारा काढायचा झाला ना तर मी तुम्हाला खरंच सांगतो
की हे जे असंख्य टूल्स आपल्या आजूबाजूला आहेत त्याचा तुम्ही वेळेत फायदा करून घ्या. नंतर जाग येऊन उपयोग नाही. नंतर मागे 10 वर्षांनी आपण जर मागे बोलून बघितलं आणि म्हटलं अरे तेव्हा केलं असतं ते बरं झालं असतं, महागात पडेल हो, महागात पडेल. असं करू नका. त्यापेक्षा आता तुमच्याकडे एनर्जी आहे, जोश आहे, तुमच्याकडे लॉकडाऊनची पॉवर आहे, कारण दुसरं काही करताच येत नाही, तर करून टाका हे कोर्सेस. आणि ह्याच्यातले किती 10,000 कोर्सेस आहेत, त्यातले 5,000 कोर्सेस फ्री आहेत, जागतिक दर्जाचे. सर पुढे एक विश्वास कुलकर्णी सरांचा प्रश्न होता. ओके. ज्यामध्ये सरांनी म्हटलेलं आहे की जवळपास 135 करोड देशामध्ये आपल्याकडे लोकसंख्या आहे, 135-140 करोड. तर मग इंडस्ट्री 4.0 ज्यावेळेस इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होईल त्या क्षणाला या सर्व लोकांना रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो? अपग्रेड होणं अर्थात बरोबरच आहे, तर मग ते रोजगार कसा उपलब्ध होईल यावर थोडं मार्गदर्शन करा. बरोबर. आणि म्हणजे मी गणेशोत्सवाच्या सारख्या काळामध्ये असं निगेटिव्ह आपला मूड होईल असं मला अजिबात खरं तर माझा इच्छा पण नाहीये. परंतु आता हा प्रश्न विचारलाय म्हणून मला सांगणं भाग आहे आणि ते मी तुमच्यासमोर मांडतो. युवल हरारी या नावाचा एक माणूस आहे आणि त्याचं तुम्ही जरूर पुस्तकं वाचा, तुम्ही कदाचित वाचली पण असतील. युवल हरारी हे त्या इस्रायली माणसाचं नाव आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, सेपियन्स किंवा सेपियन्स 2 होमो ड्युएस या नावाच्या पुस्तकांचा तो लेखक आहे. आणि त्याला हा प्रश्न विचारला होता की तू जर म्हणतो आहेस की हे इंडस्ट्री 4.0 आणि ह्या सगळ्या प्रकाराच्यामुळे एवढे जॉब जातील जगाभरामध्ये, भारतातलंच नुसतं गृहीत धरू नका, तरी लोक करणार काय? म्हणजे सगळंच जर ऑटोमेट झालेलं असतील तर करणार काय ही लोक? तेव्हा तोही विचारात पडला. टेक टॉकवर आहे, त्याचं झालेलं आहे, म्हणजे रेकॉर्डेड आहे, वेबवर उपलब्ध आहे. आणि तो म्हणला काही नाही, त्यांच्याकडे 2च पर्याय असतील. एक पर्याय म्हणजे व्हिडिओ गेम्स खेळत बसणे आणि दुसरं ड्रग्ज. हे 2च पर्याय उपलब्ध. त्याचं म्हणणं लक्षात घ्या. तो म्हणतोय 95% लोकांना काम नसेल, 5% लोकच फक्त जगामध्ये काम करतील. हे कदाचित 2025 मध्ये होईल, कदाचित 2030 मध्ये होईल, नाही तर 35 मध्ये होईल. ते होईल याच्याबाबत दुमत नाहीये. कधी होईल याबाबत आपण चर्चा करू शकतो. तर मूळ मुद्दा. आणि मग या लोकांनी जगायचं कसं ना? म्हणजे ड्रग्ज आणि व्हिडिओ गेम्स पण खायला लागतं ना माणसाला, त्याचं काय? तर त्याच्यासाठी अनेक देश याचा सिरियसली विचार करतायत की 2 पातळ्यांवर विचार आहे. एक म्हणजे बेसिक मिनिमम इन्कम, याच्याबद्दल सर्व भारत सरकार सकट याच्यावर विचार करतायत की काही झालं तरी एवढे पैसे तुम्हाला नक्की सरकारच देईल याबाबतचा विचार चाललाय. म्हणजे बघा कुठे आलो होतो आपण. भांडवलशाहीकडनं पूर्ण समाजवादाकडे झुकलेलं संस्थात्मक बदल आहे हा. आणि दुसरं म्हणजे की जे आपण सगळेजण ओळखतो नाव, बिल गेट्स यांनी असं सांगितलंय की जिथे जिथे इंडस्ट्रीमध्ये रोबॉट्स वापरले जातील त्या इंडस्ट्रीला रोबॉट्स टॅक्स हा लावा आणि तो लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. की तुम्ही माणसांना बाजूला सारून मशीन्स आणताय ना, तर मग या लोकांचे पण पोटं भरली जातील यासाठी गव्हर्नमेंटकडे टॅक्स भरा आणि गव्हर्नमेंट तो त्यांना देईल. म्हणजे हे पूर्णपणे आमूलाग्र बदल. अजूनही आपल्याला काहीच दिसत नाहीये हे, आणि अजूनही दिसत नाहीये याची वेगवेगळी कारणं आहेत. पण 165 म्हणजे आपली प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता हा प्रश्न गंभीर आहेच, यात शंका नाही. आणि याच्यामध्ये माझ्या मते 2 फरक होतील. एक म्हणजे जिथे लोकसंख्या म्हणजे जिथे ट्रान्झॅक्शनल रिपिटेटिव्ह जॉब्स आहेत परंतु ते खूप कमी खर्चामध्ये बिझनेसेसना मिळतात, तिथे मला वाटतं फार बदल होईल असं नाही. परंतु मध्ये जी लोक आहेत त्याच्यामध्ये खूप फरक पडेल आणि तिथेच मध्यम वर्ग आहे आणि तिथेच मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने लोक पण काम करतात. तर त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याचं ठाम उत्तर माझ्याकडे आहे, पण त्याचं सोल्युशन माझ्याकडे नाही. आणि जगामधले अनेक लोक त्याच्यावर विचार करतायत आणि त्याचं सोल्युशन खरोखरच नाहीये, कारण हे एनिवे घडतंय. आपल्याला त्याला सामोरं जायला पाहिजे. आपल्याला काय करायला पाहिजे तर माझं वैयक्तिक पातळीवरचं उत्तर Google++ करियर हे आपण नक्की करू शकतो. आज मी काय करायचं याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे सर. सर शेवटचा प्रश्न घेऊयात. डॉक्टर संजय तांबट सरांनी प्रश्न विचारलेला आहे. समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या स्वरूप वर्धिनी सारख्या संस्थांना पुढील काळात कोणते बदल करावे लागतील, विशेषतः ज्या घटकांमध्ये साधन सामग्रीचा आधीच अभाव आहे
अशांपर्यंत नवे शिक्षण, नवा दृष्टिकोन व नवीन साधने आम्ही कशी पोहोचवावी? खूप छान प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की याचं उत्तर सुद्धा तंत्रज्ञानात दडलेलं आहे. मी तुम्हाला आधी त्याचं उत्तर काय हे सांगतो आणि तुम्हाला उदाहरण देतो. आता जे आपण ऐकतो हे 5G तंत्रज्ञानाच्या मुळे जे सपोजेडली मुख्य प्रवाहापासून बाजूला आहेत असे जे सेक्शन्स आपल्या सोसायटीमध्ये आहेत, समाजामध्ये आहेत, त्यांना सुद्धा ज्ञान हे सहज उपलब्ध झाले. आणि तोच प्रकार आपल्याला तंत्रज्ञानाने सोडवावा लागेल. त्यामुळे स्वरूपवर्धिनी सारख्या संस्थांनी तंत्रज्ञानाचा अवलंब हा जास्तीत जास्त प्रमाणात करावा असं मी एक काय म्हणू आपण पॉलिसी लेवलला सुचवेन. आणि दुसरं असं म्हणेन की उदाहरण सांगतो, मी आसाममध्ये 2014 मध्ये गेलो होतो आणि तिथे माजुली नावाचं एक बेट आहे. ब्रह्मपुत्र नदीमध्ये नद मध्ये असणारं सगळ्यात मोठं रिव्हरीन आयलंड. इथेही असणारं, मुळामध्ये ते गुवाहाटी नाही, त्याच्याही मध्ये असणारं माजुली बेट, त्याच्याही मध्ये असणारं एका शेवटच्या टोकाच्या एका शाळेमध्ये शिकवायला गेलो होतो मी, कारण मला ते करायला आवडतं. आणि तिथे गेल्यानंतर मला तिथल्या शिक्षकांनी सांगितलं मुलं हुशार आहेत, कारण हुशारी काय तुम्ही कुठल्या शहरामध्ये आहात त्यांनी काय अडत नाही. तर मुलं हुशार आहेत, पण ते केमिस्ट्रीमध्ये सर्व वर्गाच्या वर्ग नापास होतोय आसाम बोर्डामध्ये. मी त्यांना म्हणलं असं व्हायचं कारण काय जर मुलं हुशार आहेत तर? ते म्हणले आम्हाला शिकवायला शिक्षक नाही. मग मी त्यांना म्हणलं khanacademy.org नावाची साईट आहे आणि खान अकॅडमी तुम्ही कशी प्रोजेक्ट करा एवढं फक्त सांगितलं. तिथे धूळ खात पडलेला एक लॅपटॉप होता आणि प्रोजेक्टर होता. मी त्यांना सांगितलं हे फक्त केमिस्ट्रीचा जो तुमचं लेक्चर पिरियड असेल त्यावेळेला फक्त मुलांना लावून द्या, नुसतं स्क्रीनवर शिकू देत त्याला, आणि तुम्ही काहीच शिकवायचं नाही कारण तुम्हाला तो विषय येत नाही. म्हणजे गंमत अशी 2015 मध्ये मी जेव्हा त्याच शाळेत परत गेलो तेव्हा 72% मुलं पास झालेली होती. म्हणजे खान अकॅडमी यासारख्या पॅसिव्ह टीचिंगनी सुद्धा ती मुलं पास झालेली होती. आणि आता तर खान अकॅडमी मोबाईलवर उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही जाल तिथे मोबाईलवर तुम्हाला शिकता येतं. म्हणजे डॉक्टर संजय तांबट जे प्रश्न विचारत आहेत त्याच्यामध्ये हा उत्तर आहे की आपल्याला तंत्रज्ञान स्नेही व्हायला लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला आपल्यातही बदल करता येणार नाही आणि जे समाजात काम स्वरूपवर्धिनीला करायचं आहे तेही इफेक्टिव्हली करता येणार नाही. अगदी बरोबर आहे सर. लताताई पुरंदरे यांचा प्रश्न आहे, कृषी क्षेत्रावरती याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा कृषी क्षेत्रामध्ये काय प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याला बदलावं लागेल? तर याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं दोन्ही इम्पॅक्ट आहे. मी आधी तुम्हाला निगेटिव्ह सांगतो. निगेटिव्ह म्हणजे की बरेच वेळा असं दिसून आलेलं आहे की तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे लोकांना जॉब देण्याची गरज कमी आहे असं दिसतं. म्हणजे जे कीटकनाशक फवारणी आहे किंवा पाण्याचं नियोजन आहे याच्यासाठी सध्या रिमोट कंट्रोल्ड आणि मोबाईलवर ऍप तयार कित्येक कंपन्यांनी केलेले आहेत. माझ्याच माहितीमध्ये असणारे 2 लोक नगर जिल्ह्यामध्ये अतिशय यशस्वीरित्या मोबाईलवर आधारित प्रणाली त्यांनी तयार केलेल्या आहेत की ज्यामुळे योग्य तऱ्हेचं पाणी कुठेही वाया न जाता, म्हणजे ठिबक सिंचन सुद्धा मी म्हणत नाहीये, या प्रकारे ते पाणी कसं जाईल ह्याचे त्यांनी, आणि ही सगळी लोक BCA MCA अशी आहेत आणि अतिशय उत्तम काम करतायत. तर हा पार्ट आहे. पण त्यामुळे होत आहे काय की जे शेतीच्या साठी लागणारा जो मजूर वर्ग आहे तो त्यामुळे डिस्प्लेस झालेला आहे. औषध फवारणीच्या साठी अनेक लोक हे ड्रोनचा वापर करू लागले आहेत. मोठ्या शेतीमध्ये तर व्हायला लागलंय हे. तर हा एक त्याचा निगेटिव्ह भाग आहे. परंतु पॉझिटिव्ह भाग याचा अर्थ की अन्नधान्याची जी नासाडी आहे ती पण थांबली आहे आणि ती कमी व्हायला मदत होतीये. म्हणजे जे सप्लाय चेन आहे अन्नधान्याचा, म्हणजे माझ्या काळजात धस्स झालं जेव्हा मी हे वाचलं की WHO लिहिलेलं आहे की काही हजार लोक ही दर दिवशी अन्नान्न दशाहून पृथ्वी तलावर मरतात. तर याचं हे कारण नाहीये की अन्न पुरेसं तयार होत नाही. कारण हे आहे की त्याचं नियोजन आणि वितरण नीट होत नाही. तर हे करण्याच्यासाठी तुम्ही इंडस्ट्री 4.0चा वापर करू शकता. हा त्यातला चांगला भाग आहे. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट आणि डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये नक्की त्याचा चांगला वापर करता येईल. खूप खूप धन्यवाद सर. आतापर्यंतच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये कंपोनेंट्स ऑफ इंडस्ट्री 4.0 सांगणं असेल किंवा वेगळ्या वेगळ्या लेवलचे एक्झाम्पल्स देऊन
आम्हाला इंडस्ट्री 4.0 कन्सेप्ट पूर्णपणे समजून सांगणे असेल, हे अर्थातच खरंच खूप ऐकण्यासारखं होतं. आणि असं म्हणायला हरकत नाही की आम्ही खरंच तृप्त झालेलो आहोत. आभार प्रदर्शनापूर्वी मी तुम्हाला वर्धिनीच्या वतीने शाश्वती देतो की जे कोर्सेस तुम्ही सांगितलेले आहेत, एनपीटीएल आणि स्वयंचे जे ऑलरेडी फ्रीमध्ये कोर्सेस अवेलेबल आहेत ते कोर्सेस, तसेच कोर्सेराचे कोर्सेस, वर्धिनीच्या प्रत्येक वर्धकाकडून आम्ही ते कोर्सेस निश्चितच करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते पूर्णपणे सत्यात उतरवण्याचं कार्य वर्धिनीकडून नक्कीच घडेल. छान. आता काही लोकांनी प्रश्न विचारलेले होते, परंतु वेळाअभावी त्यांना उत्तर देता आलेलं नाहीये. मी त्या सर्वांना विनंती करतो की सरांनी लिहिलेलं उत्तम असं इंडस्ट्री 4.0 पुस्तक आहे, ते तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला जवळपास तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं हे इंडस्ट्री 4.0 या पुस्तकामध्ये नक्कीच भेटतील. हे पुस्तक इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये हे दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. मी श्री सुमित डोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन व संकल्प प्रार्थना घ्यावी. ओव्हर टू सुमित डोळे सर. खरं तर खूप सुंदर असं हे सगळं सत्र झालं. मला फक्त बँडविड्थला थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी व्हिडिओ चालू करत नाहीये. जे टप्पे खरं तर सरांनी सांगितले ते खूप महत्वाचे आहेत की याची दाहकता आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे. त्यानुसार आपण वर्किंग सुद्धा सुरू करणार आहोत असं सरांना आपण आश्वासन देऊया. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं मला या सगळ्यात जे वाटतंय ना की तुम्ही सगळ्यात आधी कळणारे आहात, हे आपल्या सगळ्यांचं खरंच भाग्य आहे की सरांसारखं व्यक्तिमत्व की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयात तज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं, ते आपल्या भाषेत, आपल्या मातृभाषेत आपल्याला हा सगळा विषय सांगायला आज 1.5-2 तास उपलब्ध आहे. आणि सरांचं माझं मागेही बोलणं झालं होतं की वर्धिनीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला जर काही अडचणी आल्या किंवा आपल्याला काही मार्गदर्शन लागलं तर ते मार्गदर्शन करतील. त्यामुळं सरांना मी हे नक्की आश्वस्त करतो की आम्ही जे जे तुम्ही सांगितलंय ते सचिन मंडळा तसं आम्ही नक्की करू आणि त्याचा फॉलोअप म्हणजे त्याचं रिपोर्टिंग सुद्धा तुम्हाला करत जाऊ. कारण इंडस्ट्री 4.0 हा एकदा शिकून संपणारा विषय नाही, एवढं मात्र आम्हाला यातनं नक्की कळलं. हा सतत कंटिन्युअस लर्निंग, सातत्यपूर्ण शिक्षणाचा विषय आहे. त्यामुळे आपण हे अखंडपणे करत राहूया, शिकत राहूया, नवीन जे जे येतंय ते आत्मसात करत राहूया, त्यानुसार आपल्या स्वतःमध्ये बदल करत राहूया. त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. खूप खूप आभार सर, खूप खूप धन्यवाद सर. आपल्यातलेच खरं तर ज्ञानप्रबोधिनी, चाणक्य मंडळ या सगळ्याशी जोडलेले आहेत, त्यामुळे वर्धिनी त्यापेक्षा वेगळी नाही. आणि माशेलकर सर जे आपले अध्यक्ष आहेत त्यांचे आणि सरांचेही संबंध खूप चांगले आहेत. तर त्यामुळं सरांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि या पुढच्या आपल्या प्रवासात, वर्धिनीच्या प्रवासात सरांचा सहभाग राहील, सरांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर संकल्प प्रार्थना होईल. सगळ्यांनी आपापले ऑडिओ म्यूट करून ठेवा. मी संकल्प प्रार्थना म्हणतोय, माझ्यासोबत ऑडिओ म्यूट करून आपापल्या जागी सगळ्यांनी म्हणूया. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. भारत माता की जय.